नमस्कार. इथे उपस्थित सगळे शुभार्थी आणि शुभंकर आणि सर्व बंधू भगिनींचं मी अमिता धर्माधिकारी मनपूर्वक स्वागत करते. विज्ञानाच्या अनेक शाखा आहेत आणि हजारो वर्षापासून मानव प्रत्येक शाखेमध्ये प्रगती करत राहिलेला आहे. कालच्यापेक्षा आजचं विज्ञान हे काकणभर पुढंच असतं आणि या सगळ्या प्रगतीचा अंतिम उद्देश एक उद्देश नक्कीच असा असतो की मानवाचं आयुष्य स्वास्थ्यपूर्ण सुखी समाधानी व्हावं, मग ते शारीरिक असो मानसिक किंवा भावनिक असो, हा एक त्यातला महत्वाचा उद्देश असतो. शिवाय विज्ञानाच्या संशोधनाचा आणखीन एक विशेष म्हणजे एका क्षेत्रात झालेलं संशोधन वापरून त्या क्षेत्रातही प्रगती करून तेही क्षेत्र विकसित करता येतं, म्हणजे ज्याला आपण इंटरडिसिप्लिनरी स्टडी किंवा आंतरविद्याशाखीय अभ्यास म्हणतो. आज आपल्याला ज्या वक्त्या लाभलेल्या आहेत त्यांचं असंच आहे, अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी केलेलं आहे. त्यांचं नाव आहे डॉक्टर अरुणा नार्वेकर. त्या गायनेकॉलॉजिस्ट आणि ऑब्स्टेट्रिशियन म्हणजे स्त्री रोग आणि प्रसूती रोग तज्ञ आहेत. त्यातली पदवी MBBS आणि MS सुद्धा त्यांनी मुंबई विद्यापीठातून मिळवली. त्याच्यानंतर 15 वर्ष त्यांनी वेगवेगळ्या प्रायव्हेट हॉस्पिटल्स मधून काम केलेलं आहे. पण अभ्यास आणि संशोधनाची अत्यंतिक आवड असल्यामुळे डॉक्टर अरुणांनी न्यूट्रिशनल अँड एन्व्हायरमेंटल मेडिसिनची फेलोशिप मिळवली. त्यांचा विशेष आवड त्यांची ही गर्भसंस्कार म्हणजे प्रीनेटल एज्युकेशन, गर्भारपणातील आईचं आणि बाळाचं योग्य शारीरिक पोषण आणि मानसिक आरोग्य त्यांचा विशेष आवडीचा विषय आहे. लहानपणापासूनच त्या लोणावळ्याच्या मनशक्ती केंद्राशी संबंधित आहेतच. नंतरही त्यांनी लोणावळ्याच्या मनशक्ती रिसर्च सेंटरशी काम करून त्यांच्या वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवर काम केलं. ऍक्टिव्हली त्या त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असतात आणि अ न्यू वे ऑफ प्रीनॅटल एज्युकेशन हे पुस्तकही त्यांनी लिहिलेलं आहे. अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय कॉन्फरन्सेस मधून युरोप, अमेरिका, भारत इथे त्यांनी अभ्यासपूर्ण व्याख्यानं दिलेली आहेत. त्याच्यामध्ये गर्भसंस्कारासारखा विषय आहे, पोषक आहाराचं महत्व, स्ट्रेस मॅनेजमेंट, तणावाचं नियोजन, अशा वेगवेगळ्या विषयांचं त्यांनी अभ्यास करून आणि विशेष म्हणजे गेल्या 10 वर्षात जे नवीन आधुनिक संशोधन झालेलं आहे त्या सगळ्याचा त्यांनी सांगोपांग अभ्यास करून एक स्वतःचं लेक्चर काही निष्कर्षासहित त्यांनी काढलेलं आहे, तयार केलेलं आहे. तर या सगळ्याचा पार्किन्सनशी काय संबंध असं आपल्याला वाटेल, पण याचं थोडंसं उत्तर आपल्याला मागच्या 2 मेला मागच्या सोमवारी जे अविनाश धर्माधिकारींचं लेक्चर झालं त्याच्यामधून थोडीशी पार्श्वभूमी याची कळलेली आहे. पण आज आपल्याला हे सगळं सविस्तर समजून घ्यायचंय आणि त्यासाठीच आपल्याला डॉक्टर अरुणा नार्वेकर या मार्गदर्शन करणार आहेत. आज त्यांनी असा विषय घेतलाय, दुपदरी विषय आहे तो, पार्किन्सनची कारणं, प्रतिबंध आणि उपचारांमध्ये मायक्रोबायम आणि गट ब्रेन ऍक्सिसची भूमिका, हा त्यांच्या व्याख्यानाचा एक भाग असेल. आणि दुसरं म्हणजे पार्किन्सनला जे कारणीभूत ठरतं ते डोपामाइनची कमतरता. पण आतापर्यंत ते मोजणं असं आपण कधी केलेलं नाहीये, पण ते आता शक्य आहे असं वाटायला लागलेलं आहे नवीन संशोधनानुसार. तर ते डोपामाइनचं मापन कसं करायचं याच्याबद्दलही त्या काही माहिती सांगतील. त्याच्याबरोबरच आपल्याकडे आज अरुणाताईंबरोबरच गौरी भोंडे म्हणून एक आलेल्या आहेत आणि डॉक्टर प्रकाश गंभीर हे सुद्धा कदाचित जॉईन होतील. गौरी भोंडे या NIRRH म्हणून जी मुंबईची संस्था आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची, तिथं शास्त्रज्ञ म्हणून काम करतात आणि प्रत्यक्ष डोपामाइन मोजण्याचं म्हणजे ब्लड सॅम्पल आणि सलायवा सॅम्पल घेऊन हे काम त्यांनी केलेलं आहे. तर त्याच्याबद्दल आपल्या काही शंका असतील तर त्याचं निरसन त्या करतील.
तसंच डॉक्टर प्रकाश गंभीर या शंकांचं निरसन करतील. तर या तिघांचंही आपण मनपूर्वक स्वागत करूया पुन्हा एकदा. आणि आता मी डॉक्टर अरुणांना विनंती करते की त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात करावी. धन्यवाद अमिताताई. मी शेअर प्रेझेंटेशन करते. सर्वांना नमस्कार. आजचा विषय आहे पार्किन्सनची कारणे व प्रतिबंध साठी संभाव्य उपचार. त्यामध्ये आपण पार्किन्सनची कारणे बघणार आहोत, औषधांचे दुष्परिणाम, एक वेगळा विषय आज आपण समजून घेणार आहोत, त्याला म्हणतात मायक्रोबायोम, लीकी गट आणि गट ब्रेन कनेक्शन, टॉक्सिन्स आणि डिटॉक्स आणि प्रतिबंधासाठी संभाव्य उपचार, आणि शेवटी गौरीताई आपल्याशी डोपामिनचे मापन आपण कसे करू शकतो या संदर्भात बोलतील. आपल्या आतड्यामध्ये जे वेगवेगळे जीवजंतू असतात ते असतात मायक्रोबायोम. तर हा विषय पार्किन्सनच्या कारणांच्या संदर्भात आज आपण समजून घेणार आहोत. पार्किन्सनच्या कारणामध्ये पार्किन्सन हा न्यूरोडिजेनरेटिव्ह डिसीज आहे आणि तिथे मेंदूच्या सबस्टॅन्शिया नायग्रा या भागात डोपामिन स्रावित न्यूरॉन्स मध्ये कमतरता निर्माण होते आणि डोपामिनची कमतरता हा पार्किन्सन मध्ये महत्वाचा भाग असतो. तर आपण पार्किन्सनची लक्षणे बघितली तर हालचाली संबंधी विकार असतात. स्नायूंमध्ये कंप, ट्रेमर्स, कडकपणा, मसल स्टिफनेस, बोलण्यात अडचणी, चालण्यात अडचणी, हालचाल मंद होणे, वेदना, एक्स अँड पेन्स, प्रकोष्ठता आणि लघवीच्या तक्रारी, मेंदू व मूड विषयक समस्या. कारणांबद्दल आपण जर विचार केला, ब्लड शुगर इम्बॅलन्स, साखरेचे प्रश्न निर्माण होतात. एन्व्हायरमेंटल टॉक्सिन्स, मग त्यामध्ये हेवी मेटल्स, पेस्टिसाइड्स, आणि तिसरं महत्वाचं कारण असतं लीकी गट. हे लीकी गट म्हणजे नेमकं काय ते आज आपण समजून घेऊ. नेमकं काय होतं की आपले जे मेंदूमधले जे न्यूरॉन्स असतात बेसल गँग्लियामध्ये ते नष्ट होतात आणि हे न्यूरॉन्स डोपामिन सिक्रेट करतात. त्याचं कारण असं असतं की मेंदूमधला एक प्रोटीन जो असतो अल्फा सिनिफ्लिन म्हणतात त्याला, हा प्रोटीन डोपामिनच्या हे जे न्यूरोट्रान्समीटर आहे त्याच्या रिलीजमध्ये महत्वाचं काम करतो. पण त्या प्रोटीनमध्ये काही ॲबरंट चेंजेस निर्माण होतात आणि त्यामुळे न्यूरॉन्सचा नाश होत असतो आणि ते कारण डोपामिनचे डेफिशियन्सी निर्माण करतं. आणखी एक महत्वाचा भाग पार्किन्सनमध्ये असतो तो म्हणजे आपल्या शरीरातला जो नॅचरल डिटॉक्स केमिकल आहे ग्लुटाथायोन म्हणून, त्याचीही कमतरता पार्किन्सनमध्ये आपल्याला दिसते. आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे मायटोकॉन्ड्रियल डिस्फंक्शन. मायटोकॉन्ड्रिया ह्या आपल्या प्रत्येक पेशीमध्ये ऊर्जा निर्माण करण्याचं काम करतात. तर त्यांच्या कार्यक्षमतेमध्ये फरक आपल्याला पार्किन्सनमध्ये दिसतो. ट्रेडिशनल ट्रीटमेंटमध्ये आपण त्याला सेनडोपा, त्याच्यामध्ये एल्डोपा आणि कार्बिडोपा हे जे मेडिसिन्स असतात त्याची ट्रीटमेंट असते आणि डीप ब्रेन स्टिम्युलेशन. पण असं दिसून आलं आहे की ही औषधं जर आपण जास्त काळ घेतली तर त्यांचा परिणाम कमी होतो आणि जे नॉन मोटर सिम्पटम्स असतात ते जास्त प्रमाणात त्याच्यावर ट्रीटमेंट या औषधामुळे होत नसते.
आणि त्याचा साईड इफेक्ट्स मध्ये स्लीपलेसनेस, झोपण्याच्या तक्रारी, डिप्रेशन, अँक्झायटी, आकलन समस्या, बद्धकोष्ठता, अशा वेगवेगळ्या गोष्टी साईड इफेक्ट्स ऑफ पार्किन्सन ड्रग्स मध्ये आपल्याला दिसतात. तर एल डोपा जो आहे, हा जो डोपामिन आहे त्याचाच एक सिंथेटिक फॉर्म आहे. त्याने आपल्याला सिम्पटमॅटिक रिलीफ नक्कीच मिळतो, पण ते मूळ जे कारण आहे की ब्रेनमध्ये जी सूज आली आहे ते न्यूरॉन्स नष्ट का होतात, ते नष्ट होण्याची समस्या एल डोपा कमी करत नाही. आणि एल डोपामुळे काय होतं की बाकीचे आपल्या मेंदूमध्ये आवश्यक असलेले जे न्यूरो ट्रान्समिटर्स आहेत त्यांना तयार करण्यासाठी लागणारे जे की न्यूट्रिएंट्स आहेत, ते प्रिकर्सर्स ऑफ दीज न्यूरो ट्रान्समिटर्स त्यांचंच प्रमाण कमी करतात. म्हणून एक साईड इफेक्ट मध्ये मूड डिस्टर्बन्सेस, ब्रेन रिलेटेड डिस्टर्बन्सेस आपल्याला, आणि हे जे न्यूट्रिएंट्स कमी होतात त्याच्यामध्ये एल ट्रिप्टोफॅन हा सेरोटोनिन तयार करण्यासाठी लागणारा प्रोटीनचा घटक आहे. एल टायरोसिन हे डोपामिन तयार करणारा लागणारं जे प्रोटीन आहे त्याचा एक घटक आहे. सेरोटोनिन, सल्फर या गोष्टींची कमतरता होते आणि ग्लुटाथायोन हा जो नॅचरल डिटॉक्स जो आहे तो ग्लुटाथायोनचं सिक्रेशनच कमी होतं. तर एका बाजूला आपल्याला डोपामिनच्या मेडिसिन्समुळे रिलीफ मिळतो, बाजूला त्याचे साईड इफेक्ट्स पण आपल्याला फेस करावे लागतात. एल डोपा बरोबर आणखी एक मेडिसिन आपल्याला दिलं जातं, कार्बिडोपा. एल डोपा प्लस कार्बिडोपा म्हणजे सेंडोपा. एल डोपाचा एक महत्वाचा साईड इफेक्ट आहे नॉशिया, आणि कार्बिडोपा हे ते मळमळ कमी करण्यासाठी सुद्धा एल डोपा दिलं जातं. पण हे मेडिसिन काय करतं की आपल्या शरीरातला जो एक महत्वाचा व्हिटॅमिन आहे B6, हा जो आधीच पार्किन्सन मध्ये कमी असतो, या B6चा लेवल आणखी कमी करतो. आणि B6 इज व्हेरी मच नीडेड फॉर डोपामिन प्रोडक्शन. इथे आपण जर बघितलं तर डोपामिन कसं तयार होताना 2 अमायनो ऍसिड्स फिनेल ॲलॅनिन आणि टायरोसिन, हे अमायनो ऍसिड्स म्हणजे काय, तर प्रोटीनचा जो सर्वात छोटा घटक जो आहे, तसे 20 अमायनो ऍसिड्स असतात, तसे त्याच्यातले हे 2 महत्वाचे अमायनो ऍसिड्स डोपामिन तयार करताना फार आवश्यक असतात. तर या फिनेल ॲनलिन आणि टायरोसिन हे जे अमायनो ऍसिड्स असतात त्याच्यातून एल डोपा तयार होतो. आणि एल डोपा डोपामिन तयार करण्यासाठी शरीरामध्ये व्हिटॅमिन B6 ची फार आवश्यकता असते. आपल्या मेंदूमध्ये 50% डोपामिन स्त्राव होतो. 50% डोपामिनचे उत्पादन पुण्यातील बॅक्टेरियाद्वारे होते. पार्किन्सन बद्दल आपण जर विचार करताना हे डोपामिन सिक्रेशनची कमतरता आहे, ते डोपामिन सिक्रेशन कमी का झालं हे ते कारण सुद्धा आपल्याला ट्रीट करणं आवश्यक आहे. आणि हे डोपामिन सिक्रेशन आपल्या मेंदूच्या शिवाय जे आतड्यामध्ये होतं त्याची वाढ, ते सिक्रेशन नीट होत आहे ना हे सुद्धा बघणं आवश्यक आहे. आणि त्यासाठीच हे सिक्रेशन कुठे होतं, ते मायक्रोबायोम जे आहे ते काय आहे ते आज आपण समजून घेणार आहोत. हे जे मायक्रोबायोम आहे ते आपल्या छोट्या आतड्यात, स्मॉल इंटेस्टाईन आणि लार्ज इंटेस्टाईन आणि टोटल गट, इनफॅक्ट थ्रू आउट दी बॉडी, आपल्या शरीराच्या सगळ्या शरीरामध्ये, शरीराच्या वर असतं. पण गट मधलं मायक्रोबायोम हे पार्किन्सन मध्ये आणि बऱ्याच डिसीजेस मध्ये त्याचं हे जे प्रश्न येतात आरोग्याच्या दृष्टीने, तर हे गट मायक्रोबायोम फार त्याची हेल्थ चांगली असणं फार आवश्यक असतं. हे गट मायक्रोबायोम म्हणजे काय? मायक्रोबायोम हे सूक्ष्म जीवांचे एकत्र जीनोम आहे. म्हणजे आपल्या शरीरात जसे बऱ्याच पेशी आहेत तसे बरेच
बॅक्टेरिया, बुरशी, फंगस, प्रोटोझोआ, व्हायरस असतात, जे मानवी शरीराच्या आत आणि बाहेर राहतात. मायक्रोबायोम मध्ये हे सगळे जीवजंतू, त्या जीवजंतूचे जीन्स असं एकत्रित जे होतं त्याला आपण मायक्रोबायोम असं म्हणतो. शरीराच्या पेशी किती आहेत? तर 60 ट्रिलियन. सूक्ष्म जंतू शरीरातल्या पेशींच्या संख्येच्या 10 पट, म्हणजे 600 ट्रिलियन. मानवी जीन्स आपले बघितले तर 20,000. मायक्रोबायोम जनुके मानवीच्या 150 पट, 1,00,000 जनुके. म्हणजे आपण कोणतंही काम करतो आपल्या पेशींच्या माध्यमातून, ह्या पेशी ह्या मायक्रोबायोमच्या मदत घेऊन आपले काम आपल्याला करून देतात. चांगला आणि वाईट मायक्रोबायोम असतो. There is a good microbiome and a bad microbiome. पेशी मायक्रोबायोम कडून आपली कामे करून घेतात. त्यामध्ये आपलं शारीरिक आरोग्य आणि भावनिक स्थितीबद्दल, दॅट इज फिजिकल हेल्थ अँड इमोशनल स्टेटस, स्वतंत्र इंडिपेंडंट निर्णय घेण्याची क्षमता या मायक्रोबायोमला असते. म्हणजे हे जे छोटे जीवजंतू आहेत ते एका टाचणीवर जेवढे करोडो मावतील एवढे छोटे, ते आपल्या आयुष्याचा डिसिजन, आपल्या आरोग्याचा डिसिजन, आपल्या इमोशनल स्टेटस घेत असतात. त्यांचं कार्य काय काय आहे? रोग प्रतिकार शक्ती. हे गट मधले मायक्रोबायोम्स आहेत. आपलं जे आतडं आहे त्या आतड्यामधून जे जीवजंतू असतात, तर कोणते जीवजंतू रक्तामध्ये जातात हा निर्णय हे मायक्रोबायोम घेतात. पोषक आणि जेव्हा गुड मायक्रोबायोम असतं तेव्हा बरेच त्यांचे चांगले फंक्शन्स आपल्याला उपयोगी पडतात. डायजेशन ऑफ न्यूट्रिएंट्स, पोषक पदार्थांचं पचन ते आपल्याला करून देतात. जीवनसत्व आणि एन्झाईम्सचं उत्पादन करतात. वाईट जीवाणू ब्लॉक करतात. टॉक्सिन्स पासून संरक्षण करतात. मेंदूसाठी न्यूरोट्रान्समीटर्स तयार करतात. मानसिक आरोग्यावर प्रभाव करतात. आतडे व मेंदूची एकमेकांवरचा जो प्रभाव असतो त्यामध्ये या मायक्रोबायोमचा सिंहाचा वाटा असतो. आपले जीन्स जे आहेत, कोणते जीन्स स्विच ऑन होणार किंवा ऑफ होणार यामध्ये सुद्धा मायक्रोबायोम बरंच मोठं डिसिजन घेतात. तर चांगले जीवजंतू आपल्या आतड्यामध्ये चांगल्या प्रकारचे असतील तर आपल्याला या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या प्रकारे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने आपल्याला करून मिळतात. पण जर बॅड मायक्रो ऑर्गॅनिझम प्रमाण जर जास्त असेल तर आपल्याला एक लीकी गट म्हणून समस्या निर्माण होते. आणि हे लीकी गट म्हणजे काय? हे आपलं जे छोटं आतडं आहे त्याच्यातला जो आतला भाग आहे ते जे आवरण असतं ते फक्त 1 सेल थिक असतं. एक पेशी फक्त ते सेल असते. त्या आवरणामध्ये भूक निर्माण होतात. त्यातून बरेच टॉक्सिन्स, अनडायजेस्टेड फूड पार्टिकल्स डायरेक्टली आपल्या रक्तप्रवाहामध्ये जातात. आणि हे रक्तप्रवाहातून मग इन्फेक्शन्स, व्हायरसेस, बॅक्टेरिया आणि त्यांचे जे टॉक्सिन्स तयार होतात त्यातून बरेच रोग निर्माण होऊ शकतात. आणि पार्किन्सन मध्ये हा लीकी गटचं प्रमाण खूप जास्त असतं. ब्रेन मध्ये जी सूज निर्माण झाली आहे महत्वाचं कारण इकडनं आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टम मधनं हे टॉक्सिन्स रक्तातून ब्रेन पर्यंत पोहोचतात. मध्ये आपल्याला इथे खाली दिसत आहे की हे स्मॉल इंटेस्टाईन जे आहे स्मॉल इंटेस्टाईन मध्ये नॉर्मल जेव्हा असतं तेव्हा प्रत्येक एकच सेल थिक असतं आणि ते पेशी ज्या असतात त्या एकमेकांशी टाईटली
बाउंड असतात. आतमध्ये इट इज लाईक की जो स्मॉल इंटेस्टाईनचे जे भोक आहे हे आतलं आवरण हे आपल्याला इथे दिसतं. आणि त्या भोकामध्ये आपण जे सगळं अन्न खातो ते सगळं अन्न पचवण्याचं काम हे वेगवेगळे मायक्रो ऑर्गॅनिझम्सचे त्या स्मॉल इंटेस्टाईन मध्ये असतात ते आपलं करून देत असतात. पण जेव्हा लिकी गट होतो तेव्हा असे गॅप निर्माण होतो आणि गॅप मधून हे जे वाईट जीव जंतू आहेत किंवा टॉक्सिन्स आहेत किंवा अनडायजेस्टेड फूड पार्टिकल्स आहेत ते डायरेक्टली रक्तामध्ये जातात. त्याची कारण काय काय आहेत? द ट्रिगर्स कॉझिंग इंटेस्टिनल डॅमेज. डायटरी प्रोटीन्स मध्ये गहू, दुधाचे प्रोटीन्स, त्याच्यामध्ये ग्लुटेन आणि केझिन हे लिकी गट असेल तर ते दूध आणि गहू पचायला काही जणांना जड जात आणि ते हाफ डायजेस्टेड पार्टिकल्सचा परिणाम आपल्याला दिसतो. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे लो हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि एन्झाईम्स. अपचनाच्या ज्या तक्रारी आहेत त्याच्यात एक महत्वाचं कारण म्हणजे आपल्या पोटामध्ये जे ऍसिड तयार होतं आणि जे पॅनक्रियाटिक एन्झाईम्स आणि लिव्हरमध्ये ते बाईल तयार होतं ते आपण जे अन्न खातो पचवायला हे फार आवश्यक असतं. त्यांचं प्रमाण जर कमी असेल तरी मग त्याचा परिणाम लिकी गट मध्ये होतो. आपण जे बरेच मेडिसिन्स घेतो त्यामध्ये अँटीबायोटिक्स असतात किंवा पेन किलर्स असतात, अँटासिड्स असतात. ह्या जी औषधं आहेत त्याचा परिणाम गुड बॅक्टेरिया आणि बॅड बॅक्टेरिया यांचं प्रमाणामध्ये फरक निर्माण होतो. ब्लड शुगर जर जास्त असेल, जर साखरेचं किंवा डायबिटीज असेल तर बॅड बॅक्टेरियाचं प्रमाण आपल्या गटमध्ये जास्त असतं. प्रेग्नन्सी, स्ट्रेस, मेनोपॉज मध्ये इम्युनिटी कमी असते. जेवढा ताण कमी तेवढे बॅड बॅक्टेरिया जास्त. आपण बऱ्याच गोष्टी आहारातून टॉक्सिन्स आपल्या शरीरात जात असतात. तर या सगळ्या गोष्टींमुळे लिकी गटचं प्रमाण जास्त वाढतं आणि त्याच्यामुळे काय होतं, बॅड बॅक्टेरियामध्ये एक टॉक्सिन निर्माण होतं. त्याला म्हणतात LPS, लायपोपॉलिसॅकराइड. हा टॉक्सिन या गॅप मधून डायरेक्ट रक्तामध्ये जातो आणि हा रक्तातून आला आणि इतर टॉक्सिन्स किंवा बॅक्टेरिया, व्हायरसेस, इन्फेक्शन किंवा हाफ डायजेस्टेड फूड या गॅप रक्तात जेव्हा येतो तेव्हा ते ब्लड ब्रेन बॅरियर ते मेंदूपर्यंत जाऊ शकतं. त्याच्यामुळे रक्तातून हे टॉक्सिन्स शरीरातल्या कोणत्याही भागात जाऊ शकतात. शरीरामध्ये इन्फ्लमेशन ची वाढ होते. ऑटो इम्युनिटी म्हणजे काय? हे फॉरेन सबस्टन्सेस आहेत. त्या सबस्टन्सेस मध्ये आपल्या WBC मध्ये घटक असतात ते त्यांना अँटीजन अँटीबॉडी रिॲक्शन होते आणि ते अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्सेस या रक्तातून शरीरात कुठेही जातात आणि ते वीक पॉइंट आहे तिथे जाऊन ते त्या पेशींनाच अटॅक करतात. म्हणजे अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्सेस आपल्या शरीरातल्या पेशींना अटॅक करतात आणि ऑटो इम्युन डिसीजेस, थायरॉइड सारखं, रेमॅटॉइड आर्थरायटिस सारख्या डिसीजेस निर्माण होतात. आणि हे बॅड बॅक्टेरियांचं प्रमाण जर जास्त असेल तर माल ऍब्सॉर्प्शन, डेफिशियन्सी वेगवेगळ्या गोष्टी निर्माण होतात. तर हे लिकी गट हे पार्किन्सनचं एक महत्वाचं कारण आहे. प्रत्येकामध्ये लिकी गट असण्याची शक्यता पार्किन्सन मध्ये जास्त आहे, पण कारण वेगवेगळी असू शकतात. कोणाचा स्ट्रेस हा एक फॅक्टर असू शकतो, कोणाचा लो डायजेस्टिव्ह एन्झाईम्स असू शकतो, कोणाचं टॉक्सिन्सचं प्रमाण जास्त असू शकतं, कोणाचं शुगरचं प्रमाण जास्त असू शकतं, कोणाचं वेगवेगळं इन्फेक्शन असू शकतं. तर आपलं नेमकं कारण काय आहे आणि त्याच्यावर काम करणं हे जर आपण करू शकलो तर पार्किन्सनच्या कारणापर्यंत आपण जाऊ शकतो आणि जे टॉक्सिन्स जे निर्माण होत आहेत आणि जे रक्तातून ब्रेन पर्यंत जात आहेत तेच आपण कमी करू शकतो.
लिकी गटची कारणांमध्ये डिसबायोसिस और बॅक्टेरियल इम्बॅलन्स, म्हणजे इम्बॅलन्स बिटवीन गुड बॅक्टेरिया आणि बॅड बॅक्टेरिया हे एक महत्वाचं कारण आहे. आणि ओव्हर अबंडन्स ऑफ बॅड बॅक्टेरिया जर जास्त असतील तर ते टॉक्सिक बाय प्रॉडक्ट्स तयार करतात. त्याला म्हणतात लाइपोपॉलिसॅकराइड्स. हे लाइपोपॉलिसॅकराइड्स which can destroy cells that make dopamine. हे लाइपोपॉलिसॅकराइड्स रक्तातून मेंदूपर्यंत जातात आणि आपल्या मेंदूमध्ये बेसल गँग्लियामध्ये जे डोपामिन सिक्रेटिंग न्यूरॉन्स आहेत त्यांचं डिस्ट्रक्शन करतात. टॉक्सिन्स हे पार्किन्सन मध्ये एक महत्वाचा घटक. टॉक्सिन ओव्हरलोड कॅन कॉज दिस लीकी गट सिंड्रोम. किती टॉक्सिन्स आहेत? 80,000 केमिकल्स. We come across more than 80,000 chemicals and toxic substances on daily basis. त्याच्यात महत्वाचे आहेत अँटीबायोटिक्स, अँटासिड, पेस्टिसाइड्स, पेन किलर्स, कॉन्टॅमिनेटेड पाणी. ताण हे एक महत्वाचं फॅक्टर असतं. आपला जे सप्रेस्ड इमोशन्स असतात ना ते कॉज वीकनिंग ऑफ द आपलं इम्युन सिस्टम डिप्रेस करतो. आणि इम्युन सिस्टम जेव्हा लो असेल तेव्हा आणखी जास्त हार्मफुल बॅक्टेरिया व्हायरसेसचं प्रमाण वाढतं आणि त्याच्यामुळे इन्फ्लमेशन आणि लीकी गटचं प्रमाण वाढतं. एक्सेसिव्ह शुगर इंटेक किंवा रक्तामधली जास्त साखर, अनहेल्दी डाएट हाय इन शुगर, पर्टिक्युलरली फ्रुक्टोज. फ्रक्टोज जो आहे म्हणजे फळांमध्ये जास्त असतो. फ्रक्टोज डायजेशनसाठी लिव्हर चांगलं असणं आवश्यक असतं. तर लिव्हर हेल्थ जर वीक असेल तर फ्रक्टोज डायजेशन पण नीट होत नाही. आणि शुगर आणि फ्रक्टोजचं प्रमाण जर जास्त प्रमाणात असलं तर हे इंटेस्टिनल वॉल मध्ये जे गॅप्स निर्माण होतात किंवा लीकी गटचं प्रमाण जास्त होतं. म्हणून शुगर कंट्रोल हे सुद्धा एक फार महत्वाचा घटक असतो. पुअर डाएट किंवा डाएटमध्ये न्यूट्रिएंट्सचं प्रमाण कमी असेल, धान्यांचं प्रमाण जर खूप जास्त असेल, मग त्याच्यामध्ये गहू एक महत्वाचं वेस्टर्न कंट्रीज मध्ये त्यांनी गहूवर ग्लुटेन जो प्रोटीन असतो गहू मध्ये ते एक लीकी गटचं एक महत्वाचं कारण सांगितलंय. त्याच्यावर भरपूर रिसर्च झालाय. साखर एक महत्वाचं कारण असतं. साखरेमुळे जे बॅड मायक्रो ऑर्गॅनिझम्सचं प्रमाण वाढतं. जेनेटिकली मॉडिफाईड फूड आहे. आणि कन्व्हेन्शनल डेअरी म्हणजे आपण जी नॉर्मल जी डेअरी घेतो ती पॅस्चराइज्ड असते, त्याच्यात भरपूर अँटीबायोटिक्स, पेस्टिसाइड्स असतात. एक आपण त्याच्यात एक ट्रायल आपण घेऊ शकतो की जी डेअरीमध्ये जे दूध मिळतं विच इज नॉन पाश्चराइज, ते जर आपण बघितलं तर पाश्चरायझेशन आणि होमोजेनायझेशन मध्ये बरेच केमिकल चेंजेस होतात त्या दुधामध्ये. ते आपण महत्वाचं आपण अवॉइड करू शकतो. न्यूट्रिएंट डेफिशियन्सीज म्हणजे आपल्या आहारातून आपण घेतो त्याच्यात व्हिटॅमिन ए, डी, बी कॉम्प्लेक्स, झिंक या सगळ्या गोष्टी इंटेस्टिनल परमिएबिलिटी म्हणजे आपल्या आतड्याचं आतलं आरोग्य चांगलं करण्यासाठी फार आवश्यक असतं. आणि त्याची जर कमतरता असेल जर आपल्या आहारात तर लीकी गटचं प्रमाण वाढतं. तर आज आपण बघत होतो की मायक्रोबायोटा जो गट मध्ये असतो त्याचा परिणाम या ब्रेनवर कसा होतो. मायक्रोबायोटामुळे न्यूरो डिजेनरेटिव्ह डिसीजेस, मग त्याच्यात पार्किन्सन येतात, ब्रेन ट्युमर्स, इस्केमिक स्ट्रोक आणि मूड रिलेटेड अँक्झायटी, डिप्रेशन, इवन ऑटिझम, एक्सेसिव्ह स्ट्रेस या सगळ्या या मायक्रोबायोटा आणि गट मधून हे सगळे टॉक्सिन्स ब्रेन मध्ये गेल्यामुळे हे सगळे डिसीजेस निर्माण होतात. आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं की मायक्रोबायल मेटाबॉलिक ट्रान्सफर, ऑल्टर्ड न्यूरो ट्रान्समिशन, टॉक्सिन्स मेंदूमध्ये गेल्यामुळे ते डोपामिन सिक्रेटिंग न्यूरॉन्सचा नाश होतो आणि डोपामिन सिक्रेशन कमी होतं.
दुसरा महत्वाचा पाथवे गट मधून ह्या फक्त डायजेस्टिव्ह सिस्टम मधले जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे आहेत ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स आणि त्यांचे जीन्स मेंदूपर्यंत कसे पोचतात, तर वेगवेगळे पाथवेज आहेत. इम्युन सिस्टम आहे, एंडोक्राइन म्हणजे हॉर्मोनल सिस्टम आहे, गट मधली नर्वस सिस्टम आहे, एक नर्वस सिस्टम, सर्क्युलेटरी सिस्टम आहे, तिकडनं रक्त पुरवठा आहे मेंदू पर्यंत, आणि वेगस नर्व. या सर्व गोष्टींमधून हे सगळे मेसेजेस गटमधून मेंदूपर्यंत जात असतात. आणि याच्यातले वेगवेगळे जे सिक्रिशन्स आहेत, जे मायक्रोबायोटा वेगवेगळ्या सिक्रिशन्स म्हणजे जे गुड मायक्रोबायोम्स असतात, ते सिक्रेट समथिंग कॉल्ड शॉर्ट चेन फॅटी ऍसिड. चांगले जीवजंतू असेल तर मेंदू चांगल्या प्रकारे काम करतो, आणि वाईट जीवजंतूंचं प्रमाण जास्त असेल तर त्याचा परिणाम सुद्धा त्या लायपोपॉलिसॅकराइड्सच्या माध्यमातून मेंदूवर होत असतो. आतडे व मेंदूची एकमेकांना प्रभावित करण्याची क्षमता. मेंदूला आतड्यातील मायक्रोबायोटा प्रभावित करण्याची क्षमता आहे. गट ब्रेन ऍक्सेस मध्ये हा मायक्रोबायोटा इज व्हॉट इज फंक्शनिंग, आणि त्याचबरोबर आतड्यातील मायक्रोबायोटाला मेंदू आणि प्रभावित करण्याची क्षमता मेंदूपेक्षा 9 पट. म्हणजे इकडनं मेंदूकडून एक मेसेज आला तर 9 मेसेजेस इकडनं गट मधून मेंदूपर्यंत जातात. म्हणजे इथे जर काही प्रश्न निर्माण झाले तर महत्वाचं कारण हे आहे, कारण जोपर्यंत आपण ट्रीट नाही करत तोपर्यंत फक्त मेडिसिन्स हे सिम्पटमॅटिक आपण ट्रीट करतो. तर इथे आपण थोडं फोकस करणं आणि हे ट्रीट करून हे जर आपण नीट केलं तर इथले प्रश्न सुद्धा कमी होतील, आणि हे औषधांचा जो दुष्परिणाम आहे तो सुद्धा आपल्याला कमी फेस करावा लागेल. त्या गट डिसबायोसिस म्हणजे हे बॅड मायक्रोबायोम हे जेव्हा जास्त प्रमाणात असतं तेव्हा पार्किन्सन, अल्झायमर्स, डिप्रेशन, अँक्झायटी, स्ट्रेस म्हणजे एकच परिस्थिती, पण त्या थोडी तणावपूर्वक असेल, पण आपली ती छोटा तणाव आपल्याला खूप मोठा वाटतो, कारण आपल्याला ते न्यूरो ट्रान्समिटर्स जे आहेत तेच कमी पडतात. तर जर हे बॅड बॅक्टेरिया असतील तर हायपोथायरॉइड प्रश्न आता खूप वाढले, आणि मेटाबॉलिझम मध्ये थायरॉइडचा रोल हा फार महत्वाचा आहे. तर हायपोथायरॉइड मध्ये सुद्धा आपण काय करतो, आपण फक्त मेडिसिन्स घेतो, त्या मेडिसिन्स बरोबर हे ट्रीट करणं, तर हा प्रश्नच येणार नाही. प्रिव्हेंट आपण करू शकतो, औषधांची लेवल्स आपण कमी करू शकतो, हळूहळू औषधं बंद सुद्धा करता येतील. रुमेटॉइड आर्थरायटिस जे आपण ऑटो इम्युन डिसीजेस बोलतो, ते सुद्धा गटचा एक महत्वाचा भाग असतो, कारण इम्युन सिस्टम महत्वाचं इम्युन सिस्टम गट मधून सुरुवात होते. डायजेशन रिलेटेडचे इन्फ्लमेटरी बॉवेल डिसीज, परत काहीच पचत नाही, किंवा परत डायरिया, कॉन्स्टिपेशन, पोट दुखणं, गॅसेसचा जो त्रास आहे, हे सुद्धा जे जीवजंतू आहेत ना, हे बॅड बॅक्टेरियांचं प्रमाण जास्त झालंय. ओबेसिटी आणि डायबिटीसचं महत्वाचं कारण अगेन इज गट डिसबायोसिस. कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज म्हणजे आपले जे बरेच रोग आहेत, जर आपण या जीवजंतूंवर जर फोकस केलं आणि त्यांची हेल्थ सुधारली तर आपलं पार्किन्सन सुधारेलच, पण आपलं पूर्ण हेल्थसाठी त्याचा खूप चांगला उपयोग होऊ शकेल. आतड्याला दुसरा मेंदू सांगितला जातो. आतड्यासंबंधी मज्जासंस्था एंट्रिक नर्वस सिस्टम जी आहे त्याला सेकंड ब्रेन असे म्हटले जाते. आतडे आणि मेंदूच्या नात्यामध्ये आतडे हा मोठा भाऊ आहे. इन द गट ब्रेन ऍक्सिस, गट इज द बिग ब्रदर. 50% डोपामिनचे उत्पादन आतड्यातील बॅक्टेरियाद्वारे होते. म्हणून आपण जर गट ब्रेन ऍक्सिस मधलं हे गट जर आपण ट्रीट केलं, ऑटोमॅटिकली आपलं हाफ डोपामिन वाढेल, आणि जे ब्रेन मधलं सिक्रेशन आहे ते सुद्धा वाढेल जर आपण, कारण इथे आपला कारण
त्या पार्किन्सनचा सुद्धा आपण ट्रीट होऊ शकतो. आणि 90% सेरोटोनिन हा सुद्धा एक फार महत्वाचा न्यूरोट्रान्समीटर आपल्या आतड्यामध्ये तयार होतो. तर मूड रिलेटेड जे चेंजेस असतात, जे साईड इफेक्ट्स आहेत पार्किन्सनचे, तर त्या संबंधी गट हेल्थ हे एक फार महत्वाचं फॅक्टर आहे. आपल्याला हाऊ यू फील इज मच रिलेटेड टू दिस न्यूरोट्रान्समीटर्स विच आर सिक्रेटेड इन द गट. हे जे हॅपी केमिकल्स आहेत हे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. डोपामिन हा एक महत्वाचा केमिकल, त्याला रिवॉर्ड केमिकल म्हटलं जातं. हे डोपामिन वाढण्यासाठी आपल्याला पार्किन्सनच्या कारणांमध्ये लिकी गट ट्रीट करायचं आहेच, पण काही जे रोजच्या गोष्टी करतो त्याच्यातून सुद्धा हे डोपामिन ऍक्टिव्हेशन वाढतं. म्हणून एखादी गोष्ट जी आपल्याला आनंद देणारी असते ती आपण केली आणि त्याच्यात आपण काही प्रभुत्व मिळवलं तर या डोपामिन सिक्रेशन, इट्स कॉल्ड द रिवॉर्ड केमिकल. ऑक्सिटोसिन आणि पार्किन्सन मध्ये फक्त डोपामिनची कमतरता एवढीच नाही तर बाकीच्या इतर न्यूरोट्रान्समीटर्सची सुद्धा कमतरता होते. अँड दिस इज बिकॉज ऑफ अ साइड इफेक्ट ऑफ द अँटी पार्किन्सन ड्रग्स. तर आणि लिकी गट हे एक तर कॉमन कारण असतं. तर ऑक्सिटोसिन हे लव्ह हॉर्मोन किंवा कनेक्शनचं हॉर्मोन, जे आपण कनेक्शन करतो आपल्या फॅमिलीशी आणि निसर्गाशी, त्याच्यामुळे ऑक्सिटोसिन हा हॉर्मोन वाढतो. सेरोटोनिन हा मूड स्टेबिलायझर, मेडिटेशन, रनिंग, निसर्गात आपण जातो, वॉकिंग इन नेचर, स्विमिंग, सायकलिंग, सूर्याची शक्ती, या सर्व गोष्टींमुळे सेरोटोनिन वाढत असतं. एंडॉर्फिन इज द पेन किलर. द लाफ्टर, एक्सरसाइज, एसेन्शियल ऑइल्स. एक्सरसाइज हा एक महत्वाचा फॅक्टर आहे. वॉचिंग अ कॉमेडी, डार्क चॉकलेट, या सगळ्या गोष्टी जर आपण नियमित केल्या तर आपले जे मूड आहे ते पॉझिटिव्ह राहण्यासाठी आणि या सगळ्या न्यूरोट्रान्समीटर्सचं प्रमाण वाढण्यासाठी त्याचा खूप चांगला उपयोग होऊ शकेल. डोपामिन आतापर्यंत जे आपण बोललो त्याच्यावर काही विचारायचं आहे, काही प्रश्न आहेत का? हॅलो, ऐकू येतंय माझं म्हणणं? ऐकू येत आहे माझं बोलणं? ऐकू येत आहे? हो. हा, शोभनाताई, आतापर्यंत जे लेक्चर झालं त्याच्यावर काही प्रश्न आहेत का असं ऋणाताई विचारतायत. मी एक विचारू का? हो हो. मला जस्ट विचारायचं होतं की कॉफी ही पिढीसाठी चांगली, असं म्हणजे जे काही तुम्ही आता न्यूरोट्रान्समीटर्स म्हटले दॅट वन ऑफ देम, म्हणजे जर डार्क चॉकलेट चालत असेल तर कॉफी पण उपयोगी आहे का? कॉफी थोड्या प्रमाणात चालेल, अतिरेक नको. हा, म्हणजे वन्स इन अ डे असं चालतंय? नक्कीच. अच्छा. आणि शुगर नसेल तर रोज 2-3 चमचे शुगर चालतंय का? तर ती पण जास्त होईल? शुगर आपण जेवढी कमी करू तेवढं चांगलं आहे. तर आपल्याला शुगर म्हणजे साखरेच्या ऐवजी गोड आवडत असेल तर गुळ हे त्याला ऑल्टरनेटिव्ह आहे. आणि फळं काही प्रमाणाची गोड असतात, ड्रायफ्रुट्स आहेत. हे जर आपण बॅलन्स केलं तर त्याचा नक्कीच उपयोग. तर तुमची शुगर नॉर्मल असेल तर थोड्या प्रमाणात साखर चालेल, पण शुगर जर आधीच जास्त असेल तर ती थोडी अवॉइड केलेलीच बरी. हा, नाही शुगर नसली तर? हो हो, तर मग थोड्या प्रमाणात चालू शकेल, पण जेवढं आपण नॅचरल त्याला ऑल्टरनेटिव्ह देऊ तेवढं ते. अच्छा, थँक्यू. हॅलो हॅलो, मी विचारू शकतो? हो हो. हा, मला हे विचारायचं आहे, म्हणजे एक फार चांगला पॉईंट सांगितला असतो तुम्ही की लिव्हरचे याच्याने सुद्धा डोपामाइन आपण इन्क्रीज करू शकतो. तर ते करायसाठी आपल्याला काय उपाय करता येतील? म्हणजे डाएट मध्ये काही चेंज करता येतील किंवा काय घेता येईल त्याच्यासाठी? आता आपण आधी
आपलं पूर्ण प्रेझेंटेशन बघूया. त्याच्यात माझ्याकडे डाएट आणि टॉक्सिन्स कसे कमी करायचे, लिव्हर हेल्थ वाढवायचं, हे सगळे उपाय आले आहेत. ओके ओके ठीक आहे आपण काय ठीक जे आहे समजून घेतलं ठीक त्याच्यावर आहे ठीक आहे आधी ते घेऊ आणि नंतर मग आपण डाएटच्या येस येस ठीक ठीक आता मी पुढे जाऊ शकते. माझं म्हणणं तेच आहे. अरुणा, तू आधी संपव, नंतर प्रश्नोत्तर घेऊ. ओके. तर डोपामिनचा मेजरमेंट हा एक नवीन आपल्याला आपण डोपामिन मोजू शकतो व जे मेंदूमध्ये आणि आतड्यातील मायक्रोबायोम मध्ये स्त्राव होत नाही. सेरोटोनिन या संदर्भात गौरीताई आपल्याशी बोलणार आहे. तर मी त्याच्यात आपण ते नंतर आपण डिस्कस करू. मग त्याचे काय काय फायदे आहेत, काय काय आपण त्या संदर्भात करू शकतो. आणखी एक मायक्रोबायोम स्टूल टेस्ट असते. त्या मायक्रोबायोम स्टूल टेस्ट मध्ये आपण मायक्रोबायोमची गुणवत्ता आणि त्याचे प्रमाण मोजू शकतो. पण हे फार कॉस्टली असते. तर आपण जर रेमेडीजवर फोकस केलं आणि लिकी गट ट्रीटमेंटवर जास्त फोकस केलं तर ते आपल्याला जास्त उपयोगी ठरू शकेल. गुड मायक्रोबायोम असतं ना, दे सिक्रीट सम मेटाबोलाइट्स. त्याला म्हणतात ऍसिटेट, प्रोपियनेट, ब्युटिरेट, आणि हे लार्ज इंटेस्टाईन मध्ये सिक्रेट होतात. लार्ज इंटेस्टाईन मधले जे बॅक्टेरिया असतात ते आपण जे फायबर खातो, जे पचत नाही, जे कॉम्प्लेक्स फायबर आहे, त्याचं बॅक्टेरियल फॉर्मेटेशन करून हे ऍसिटेट, प्रोपियनेट आणि ब्युटिरेट सिक्रेशन तयार होतं. आणि दीज आर व्हेरी व्हेरी गुड फॉर अवर गट हेल्थ. लीकी गट ट्रीटमेंटमध्ये त्याचा खूप चांगला उपयोग होतो. तर ते कसं इम्प्रूव्ह करतं, तर जे आपण बघितलं की लिकी गट मध्ये जे भोक निर्माण होतात, तर ते ती भोक बुजवायला हे शॉर्ट चेन फॅटी ऍसिड्स उपयोगी पडतात. म्युकस प्रोटेक्शन सूज कमी करतं, कोलोरेक्टल कॅन्सरचं प्रमाण सुद्धा कमी करतं. तर आपण गुड बॅक्टेरियाचं प्रमाण वाढवलं तर आपल्याला हे ऑटोमॅटिकली मिळतात. आणि आपण हे शॉर्ट चेन फॅटी ऍसिड्स आपण मेजर सुद्धा करू शकतो. तर मेजरमेंट्स आपण शेवटी बघू. आता आपण थोडस टॉक्सिन्स जे आहेत, कारण पार्किन्सन मध्ये विषारी पदार्थ जे आहेत टॉक्सिन्स, ह्यांचं प्रमाण जास्त असतं आणि ते एक महत्वाचं कारण लिकी गटमध्ये असतं. तर हे टॉक्सिन्सचे प्रकार कोणकोणते आहेत ते आधी आपण बघूया. त्याच्यात एक महत्वाचा घटक असतो तो म्हणजे रिफाईंड आणि प्रोसेस फूड. जे पॅकेज्ड अन्न आहे, त्या पॅकेज अन्नामध्ये बऱ्याच प्रिझर्वेटिव्ह, कलरिंग, फ्लेवरिंग एजंट्स असतात, मोनोसोडियम ग्लुटामेट, जे अशा बऱ्याच गोष्टी असतात. जेवढं आपण नैसर्गिक अन्न खाऊ तेवढं आपल्याला चांगलं. टॉक्सिन्स मध्ये पेस्टिसाइड्स, अँटीबायोटिक्स, प्लास्टिक, हेवी मेटल पॉइझनिंग मध्ये लेड, मर्क्युरी, आर्सेनिक पॉइझनिंग हे आपल्याला पाण्यातून मिळतं. लॅपटॉप आणि मोबाईल मधून मिळणारे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन हे सुद्धा आपल्या पेशींना हानिकारक असतं जास्त प्रमाणात घेतलं तर. वैयक्तिक निगा उत्पादने, अवश्य पर्सनल केअर प्रोडक्ट्सवर आपल्याला थोडं जास्त फोकस करणं आवश्यक, कारण आपण प्रोडक्ट्स वापरतो आणि आपण अन्नामध्ये सुद्धा भरपूर केमिकल्स वापरतो. तर ही दोन महत्वाची कारणं आहेत टॉक्सिन्स आपल्या शरीरात येण्यासाठी. कारण आपलं जे स्किन आहे, त्वचा जी आहे की आपल्या शरीरातलं सर्वात मोठं अवयव आहे आणि त्याच्यातून सगळे हे टॉक्सिन्स आपल्या रक्तात मध्ये जात असतात आणि त्यांचा उपयोग काही नसतो. हे आपण प्रमाण जर कमी करू शकलो तर दॅट इज समथिंग जे आपल्या हातात आहे. दुसरं, आपण जे अन्नामध्ये जे रिफाईंड प्रोसेस फूड जे घेतो ते सगळं अन्न त्या छोट्या आतड्यामध्ये, आपण म्हणतो की त्वचा हे शरीराच्या बाहेर आहे, आपल्या आतड्याचा जो आतला भाग आहे ना तो सुद्धा शरीराच्या बाहेर आहे. म्हणजे पूर्ण आपलं जर गट बघितलं तर आपला तोंडापासून तो बाहेर
एनस पर्यंत जो भाग असतो दोन्ही बाजूला ओपन आहे. आणि आपण जे अन्न घेतो ते सगळं रक्तामध्ये डायरेक्ट जात नाही. ते रक्तामध्ये इथे लीकी गट जेव्हा होतो तेव्हा इंटेस्टिनल परमिएबिलिटी वाढते आणि ते नको असलेले पदार्थ त्या आतड्याच्या आतल्या भागातून डायरेक्ट रक्तामध्ये जातात. आणि म्हणून आपल्या आहारात हे जे टॉक्सिन्स आपण जर कमी केले तर लीकी गटच कमी होणार आणि त्या लीकी गटच्या माध्यमातून ब्रेन पर्यंत हे जे विषारी जीवजंतू जातात ते सुद्धा कमी होईल. व्हेक्युलर एक्झॉस्ट पॉल्युशन जेवढं आपण कमी करू शकू आणि हे बॅड मायक्रोबायोम ते सिक्रेट दिस एंडोटॉक्सिन्स आणि हे एंडोटॉक्सिन्स गो अँड कॉज द पार्किन्सन्स. त्याचं हे टॉक्सिन्स काम कसे करतात? आपण जे अन्न खातो ते पचवायला एन्झाईम्स लागतात, स्फुल्लिंग लागतात. आता ते स्फुल्लिंग जे आहेत त्यांची ऍक्टिव्हिटी चांगली राहण्यासाठी हे विटॅमिन्स लागतात, जे एन्झाईम प्लस विटॅमिन्स एकत्र जेव्हा येतात तेव्हा त्याची कार्य सुरू होतं. पण जेव्हा टॉक्सिन्स येतात बरोबर तेव्हा हे कोफॅक्टर हे विटॅमिन्स आणि मिनरल्स विस्थापित होतात आणि एन्झाईम्स आणि टॉक्सिन्स एकमेकांना चिकटतात आणि मग ते हे कोफॅक्टर नसल्यामुळे विटॅमिन्स आणि मिनरल्स नसल्यामुळे त्यांचं कार्य अपूर्ण राहतं. म्हणजे आपण सगळं अन्न घेतलं, व्हेरी वेल बॅलन्स डाएट, पण बरेच टॉक्सिन्स आहेत तर आपल्याला ते अन्न पचणार नाही. म्हणून विषारी पदार्थांच्या उपस्थित जर आपण पोषक आहार घेतला तर तो शोषला जात नाही. म्हणून फक्त पोषक आहारावर जर नियंत्रण ठेवायचं असेल तर आधी आपल्याला या टॉक्सिन्सवर नियंत्रण ठेवणं अत्यंत आवश्यक असतं. व्हॉट इज डिटॉक्स? शरीरातील विषारी पदार्थ काढून शरीर शुद्धीकरण प्रक्रिया म्हणजे डिटॉक्स. आणि त्याच्यामध्ये आपल्याला सुरुवात करायची आहे ती ओरल हेल्थ. आपल्या तोंडामध्ये, आपल्या शरीरामध्ये आत आणि बाहेर जे सगळे जीवजंतू आहेत त्याच्या 1/4 26% हे आपल्या तोंडामध्ये असतात. 29% मायक्रो ऑर्गॅनिझम द गट. आपण आतापर्यंत हा सगळा गट मायक्रोबायोम बघितला, तो 29%. त्याच्या एवढाच 26%. म्हणजे तोंड हा किती छोटा भाग आहे, बट इट कंटेन्स सो मेनी मायक्रो ऑर्गॅनिझम. म्हणून आपलं तोंड हे मेजर सोर्स ऑफ बॅड मायक्रोबायोम. कुठून आले हे जीवजंतू? आपल्या तोंडातून त्या आतड्यापर्यंत पोचले. म्हणून आपलं डेंटल हेल्थ हे चांगलं असणं हे फार आवश्यक आहे. जर दात किडले आहेत तर आपल्या तोंडातून हे बॅड मायक्रो ऑर्गॅनिझम्स लीकी गट निर्माण करू शकतात. तर हे आपण ट्रीट करणं लवकरात लवकर हे फार महत्वाचं असतं. दुसरा महत्वाचा घटक आहे आपला स्टमक मधला ऍसिड. आता हे स्टमक मधलं जे हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे ते प्रोटीन्सच्या पचनासाठी फार आवश्यक असतं आणि जे आतड्यामध्ये जे जीवजंतू आले आहेत ते नष्ट करण्यासाठी सुद्धा स्टमक ऍसिड इज व्हेरी गुड, इम्पॉर्टंट. आणि ताण जेवढा वाढला तेवढं हे स्टमक ऍसिड कमी होतं. आणि ऍसिडिटी जेवढी वाढली तेव्हा आपण अँटासिड घेतो. अँटासिड घेतल्यामुळे हे स्टमक ऍसिड कमी होतं. आणि हे स्टमक ऍसिडचं प्रमाण जर कमी असेल तर पचनाच्या तक्रारी वाढतात आणि जास्त जीवजंतू वाढतात आणि लिकी गटचं प्रमाण वाढतं. स्टमक ऍसिड इज वन व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर. आणि ते आपण कसं वाढवू शकतो? तर आलं आणि ऍपल व्हिनेगर, म्हणजे ऍपलचं आपण फर्मेंटेशन मला 5:30ला केंद्रात सोडू शकेल का? तर त्याच्यामुळे स्टमक ऍसिड वाढू शकतात. पुढचा घटक आहे बाईल आणि लिव्हर हेल्थ. लिव्हर हा आपल्या शरीरातला डिटॉक्स ऑर्गन आहे. त्याची हेल्थ जर कमी असेल तर हेल्थ कमी होण्यासाठी टॉक्सिन हा एक मेजर. टॉक्सिन्स आपण जेवढे कमी करू तेवढी लिव्हर हेल्थ सुधारते. लिव्हर सिक्रेट्स बायलचं फंक्शनिंग काय असतं? तर बायल इज अ स्ट्रॉंग अँटी मायक्रोबियल.
म्हणजे बाईल जर कमी असेल, बाईल अल्कलाईन असतात, तर मग विटॅमिन्स ऍब्झॉर्ब होत नाहीत. हे फॅट सॉल्युबल विटॅमिन्स, आणि विटॅमिन्स कमी असले तर एन्झाईम्स नाही काम करत. आणि हे जे बाईल आहे हे टॉक्सिन्स काढण्याचं आणि शुगर स्टेबल ठेवण्याचं काम महत्वाचं करतं. म्हणून आपल्याला ओरल हेल्थ, स्टमक ऍसिड, बाईल हेल्थ, लिव्हर हेल्थ याच्यावर लक्ष ठेवणं फार महत्वाचं आहे. आणि बाईल आणि लिव्हर हेल्थ सुधारण्यासाठी आपल्याला कडू पदार्थ पाहिजेत आपल्या आहारात. आणि त्याबरोबरच आलं, टर्मरिक, हळद, दालचिनी, बीट, म्हणजे जे जमिनीखाली उगवतात, मुळा, या सगळ्या गोष्टी बाईल आणि लिव्हर हेल्थ सुधारतात. तर सुरुवातीला आता आपण बघतो आहोत की लिकी गट कसं कमी करायचं, गुड मायक्रो ऑर्गॅनिझम्स कसे वाढवायचे. त्याआधी हे जे बॅड मायक्रो ऑर्गॅनिझम्स कुठून येतात, तर तिकडचं तो एंट्रन्स आपल्याला त्यांना येऊच न देणं, हे जर या गोष्टी आपण जर करू शकलो तर ते सहज साध्य आपल्याला होऊ शकेल. आतापर्यंत काही विचारायचं आहे? नंतर एक आता आपण बघतो आहोत की हे टॉक्सिन्सचं प्रमाण कमी करण्यासाठी आपल्याकडे कोणकोणत्या गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये सनलाईट आणि विटॅमिन डी हा एक मेजर फॅक्टर असतो. विटॅमिन डी मज्जातंतूची, नर्व्सची वाढ, म्हणजे नवीन नर्व्स तयार करण्यासाठी, सिनॅप्स म्हणजे दोन नर्व्स मधलं जे कनेक्शन आहे त्यांची घनता निर्माण करण्यासाठी, न्यूरो ट्रान्समीटरच्या सिंथेसिस, नवीन न्यूरो ट्रान्समीटर सिंथसाइज करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे पार्किन्सन मध्ये आणि इतर आपल्या प्रत्येकाच्या आरोग्यासाठी सूर्यप्रकाश हा एक बेसिक फॅक्टर आहे. त्याचीच कमतरता असेल तर आपले हॉर्मोन्सच काम नाही करणार, आपल्या पेशी आपल्याला मदत नाही करू शकणार, आपले जे जीवजंतू आहेत ते सुद्धा आपल्याकडे, सन इज द एनर्जी सोर्स ऑफ ऑल द लिव्हिंग मॅटर. तर ते विटॅमिन आणि विटॅमिन डी, इट्स नॉट जस्ट विटॅमिन डी, सकाळ ऊन असतं त्याच्यात इन्फ्रारेड रेडिएशन असतं, आणि दुपारचं ऊन असतं त्याच्यात अल्ट्राव्हायोलेट आपल्याला पाहिजे. विटॅमिन डी चेतापेशी, न्यूरॉन्सचे ग्लुटाथिऑन वाढवतं, म्हणजे जे नॅचरल डिटॉक्सचं जे केमिकल आहे हे सनलाईट वाढवतं आणि तणावापासून संरक्षण करतं. आपल्या शरीरातलं इन्फ्लमेशन जे आहे हे मूळ कारण आहे ना हे सगळे डिसीजेस होण्यासाठी. तर विटॅमिन डी आणि सनलाईट इन्फ्लमेशन कमी करतात आणि इम्युनिटी वाढवतात. म्हणून रोज सकाळी संध्याकाळी आपल्याला एक 20-20 मिनिटं आपण उन्हात बसलो किंवा उन्हात व्यायाम केला तर एक फार महत्वाचा आपल्याला सोर्स टू रिमूव्ह बॅड मायक्रो ऑर्गॅनिझम्स अँड इन्क्रीज द गुड ऑर्गॅनिझम्स आपण सनलाईटच्या माध्यमातून करू शकतो. सनलाईट बरोबरच चांगली झोप तेवढीच महत्वाची. डिटॉक्स साठी आपण रात्रीची जी गाढ झोप असते ना, त्या गाढ झोपेमध्ये जे नको असलेल्या ज्या पेशी असतात त्यांचा नाश होतो आणि नवीन पेशी तयार होतात. म्हणून ती शांत झोप फार आवश्यक आहे. न्यूरो ट्रान्समीटरचं उत्पादन आणि त्यांची क्रिया खूप चांगली जर शांत झोप मिळाली तर होते. आणि म्हणून शांत झोपेसाठी झोपायच्या आधी किमान, म्हणजे जेवढं आपण लवकर जेवू तेवढं चांगलं, मिनिमम 2 तास जेवण घेतलं तर त्याचा झोपेवर चांगला परिणाम होतो. झोपताना आपल्याला गडद अंधार पाहिजे. आपण काय करतो की दिवसभर आपण घरी असतो आणि दिवसभर आपण आर्टिफिशियल लाईट्सच्या अंडर असतो आणि रात्री सुद्धा आपले लाईट्स असतात, आपला मोबाईल असतो आजूबाजूला, कॉम्प्युटर असतो. आणि हे जे जर अंधार नसेल ना तर ती मेलेटॉनिन हा एक शांत झोपेसाठी एक अत्यंत आवश्यक असा हॉर्मोन आहे, त्याची कमतरता निर्माण होते. आणि त्या दृष्टीने आपण हे झोपताना
कृत्रिम प्रकाश आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद करणं, ते आपल्या झोपेच्या खोलीत न ठेवणं, हे आपण नक्कीच करू शकतो. कमी तीव्र म्हणजे लो इंटेन्सिटी मुवमेंट्स, एक्सरसाइज इज अनदर व्हेरी व्हेरी बिग फॅक्टर फॉर डिटॉक्स. म्हणजे हे टॉक्सिन सुद्धा कमी करण्यासाठी आणि आपल्या शरीराची लवचिकता आणि पार्किन्सन मध्ये मुवमेंट रिलेटेड डिसऑर्डर्स जे असतात, तर त्या संदर्भात हालचाल, नियमित रोजची हालचाल होणे हे फार आवश्यक आहे. तर नियमित हालचालमुळे इन्फ्लमेशन, तणाव आणि स्मृती समस्या, इट शोज एक ब्रेन डिराइव्ह न्यूरोट्रॉपिक फॅक्टर म्हणून सिक्रेट होतं. तर नियमित एक्सरसाइज म्हणजे आपल्या मेंदूचं आरोग्य खूप चांगलं होतं. तर रोजचं आपलं थोडं 15-20 मिनिटं सिम्पल एक्सरसाइज, योगिक एक्सरसाइज, स्ट्रेचिंग एक्सरसाइज उन्हाताप जर आपण करू शकलो तर त्याचा खूप चांगले बेनिफिट्स आपल्याला नक्कीच मिळतील. टॉक्स उपायांमध्ये करू नका त्यामध्ये आहारातले काही गोष्टी, रिफाईन्ड प्रोसेस फूड आपण बघितलं. अन्न साठवण्यासाठी प्लास्टिकचा आपण जर कारण प्लास्टिक इज अगेन अ टॉक्सिन. स्वयंपाक करण्यासाठी जी आपण भांडी वापरतो किंवा मायक्रोवेव्ह, नॉनस्टिक, अल्युमिनियम, ऑल दीज आर न्यूरोटॉक्सिक. त्यांचं प्रमाण आपण कमी केलं पाहिजे. कृत्रिम प्रकाश आणि इलेक्ट्रॉनिक गॅजेटचा अति वापर जर असेल तर तो आपण कमी केला पाहिजे. संतुलित मुख्यतः ऑर्गॅनिक फूड विल हेल्प. अन्न साठवण्यासाठी स्टील, काचेचा वापर आपण करावा. स्वयंपाकासाठी स्टील आणि किंवा लोह, बीड, कारण आयर्न सुद्धा डोपामिन सिक्रेशन साठी एक महत्वाचा घटक असतो. तर लोखंडी बिडाचा तवा, कढई आपण नक्कीच वापरू शकतो. पण ते वापरल्यावर जे अन्न आहे ते दुसरा अन्न तयार झाल्यावर आपण स्टीलच्या भांड्यात उतरून ठेवायचं आहे. पुरेसा नैसर्गिक सूर्यप्रकाश हा अत्यंत बेसिक फॅक्टर आहे. आणि जर अगदीच मिळत नसेल किंवा आतापर्यंत व्हिटॅमिन डी लेवल्सचं प्रमाण जर कमी आहे तर रोजचा सूर्यप्रकाश आपण जरूर घ्यावा. पण थोडे दिवस व्हिटॅमिन डीचे सप्लिमेंट्स घेणं सुद्धा तेवढंच आवश्यक आहे. तर डिटॉक्स बद्दल आपण वेगवेगळे उपाय समजून घेत होतो. त्यामध्ये हे इंटरमिटंट फास्टिंग हा एक खूप सोपा, सहज करावा असा उपाय, स्वस्त असा आणि खूप सुंदर रिझल्ट देणारा असा हा उपाय आहे. तर आपण इंटरमिटंट फास्टिंग जेव्हा करू त्यावेळेला न्यूरॉन्सचा नाश होतो आहे, त्यांची दुरुस्ती होते. न्यूरॉन्स आहेत ते नष्ट होतात आणि जे चांगले न्यूरॉन्स आहेत त्यांची दुरुस्ती होते. रोग प्रतिकारक क्षमता म्हणजे इम्युनिटी वाढते. इन्फ्लमेशन कमी होतं. इन्सुलिन, शुगर लेवल्स कंट्रोलमध्ये होतात. उपवासाच्या काळात मायटोकॉन्ड्रिया आपण बघितलं की ऊर्जा जिथे तयार होते प्रत्येक पेशीमध्ये ते मायटोकॉन्ड्रिया फंक्शनिंग मध्ये डिफेक्ट निर्माण होतो. तर या फास्टिंगमुळे मायटोकॉन्ड्रिया वाढवून मजबूत होऊन शरीरातली ऊर्जा कार्यक्षमता सुधारते. उपवासामुळे ब्रेन डिराइव्ह न्यूरोट्रॉपिक फॅक्टर वाढतो जो पेशींचा वाढ व विकास करतो. आता हे इंटरमिटंट फास्टिंग कसं करायचं? रात्रीचं जेवण आणि सकाळची न्याहारी मध्ये आपण फास्टिंग करू शकतो. तिथे कमीत कमी 12 ते 14, सुरुवातीला 10 तास, हळूहळू आपण वाढवू शकतो. 10 तास ते 12 तास ते 14 तास. कारण आपल्या शरीरातल्या पेशींना ते रिपेअर करायला वेळ पाहिजे आणि ते वेळ जेव्हा असेल तेव्हा अन्न नको आहे. तर शांत झोपेत हा सगळा रिपेअर होतो. तर रात्रीच्या झोपेमध्ये आपण जेवढं अन्न हा गॅप जर आपण ठेवू शकला म्हणजे तुमचे जेवण 8 ते 10 तासांच्या खिडकीत घ्या. म्हणजे सकाळी 10 ते रात्री 8. मग ते आपण रात्रीचं जेवण आठवड्यातून 1 दिवस जर आपण टाळलं तरी सुद्धा हा आणि रोजचा आपण तासांचा उपवास रात्रीच्या वेळी जरी आपण केला तरी त्याचा खूप चांगला उपयोग पार्किन्सन मध्ये आणि इतर
डिसीजेस मध्ये होतो. तर आतापर्यंत काही विचारायचंय का? काही औषधं ही थोडं खाऊन किंवा जेवण घ्यायची असतात रात्री. त्याच्यासाठी मग आपण हे टाळू शकत नाही ना. परत सांगाल, ऐकून नाही आलं. हा, काही औषधं हा, औषध नवीन आपण नक्कीच घेऊ शकतो, पण आहार जो आहे ना, हो. रात्रीचं जेवण जे आहे ते आपण हो. थोडं लवकर घ्यायचं. आणि मध्ये रात्री आपण औषधे घेऊ शकतो, पण तो जो डिनर टाइम आहे ना, तो थोडा आधी केला. आणि जर आपण गॅप एकदम 12 तास नाही जमेल, 10 तास हळूहळू आपण वाढवलं तरी त्याचा ह्या फास्टिंगच्या काळात आपल्याला काहीच घेता येत नाही का? सकाळी चहा वगैरे? सकाळी आपण ब्रेकफास्ट घ्यायचं आहे. हं? रात्रीचं जेवण आणि सकाळचा नाश्ता आहे ना, त्यामधले जो गॅप आहे, म्हणजे जेवण, रात्रीचं जेवण आपण जर थोडं लवकर घेतलं आणि सकाळचा नाश्ता थोडा उशीर केला तर आपल्याला ते 12 तास नक्कीच मिळेल. नाही मग ते चहा घेऊ शकतो का आपण उठल्यावर? चहा, पण चहा घेतला की म्हणजे ते जेवण सुरू झालं. आणि बरं, हे विटॅमिन ती डीचं आपण घेऊ शकतो, पण म्हणजे जो आपण नाश्त्याबरोबरच चहा घेतला, थोडासा आपण जर तो 1-2 तास जर पुढे ढकलू शकलो तर आपल्या पेशींना तो रिपेअर करायला जास्त वेळ मिळू शकतो. आणि ते हळूहळू वाढवायचं. एक नाही जमणार 12 तास तर 8, रात्री 8ला आपण जेवलो तर आपण रात्री औषधं घेतली, सकाळी 8 म्हणजे 12 तास होतात. सकाळी 8ला आपण चहा घेऊ शकतो आणि नंतर मग रात्रीचं जेवण थोडं लवकर केलं तरी आपल्याला सहज हे होऊ शकतं. बरं, रात्रीचं जेवण पूर्ण स्किप करून आपण फळं वगैरे खाऊ शकतो का? फळं जी आहेत ही चांगली आहेत, पण जर आधी आपला शुगर नॉर्मल पाहिजे. जर शुगर लेवल्स जास्त असतील, फळी 1-2 जी खूप गोड नाहीत ती आपण खाल्ली ते उपयोगी आहे. पण जर फक्त फळांवर जर आपल्याला राहायचं असेल, आपले शुगर्स नॉर्मल असणं हे सुद्धा आवश्यक आहे. किंवा आपण जेवणाबरोबर फळं घेतली तर ती जास्त पचतात. आणि एक गोष्ट अजून, व्हिटॅमिन डीच्या सप्लिमेंट घेतल्या तर चालतात का? हो, व्हिटॅमिन डीच्या सप्लिमेंट्स सेफ आहेत, पण व्हिटॅमिन डी सप्लिमेंट्स घेतल्या तरी सनलाईट आपल्याला सप्लिमेंट्स मिळत आहेत. सप्लिमेंट्स आपण जरूर घ्यावं, पण त्याच्यावरच सनलाईट सुद्धा घेणं तेवढंच आवश्यक. मॅडम मला विचारायचं होतं की कॉपरच्या व्हेसल मधलं पाणी प्यावं का? त्यांनी मेटल जातं का शरीरामध्ये? तांब्याच्या भांड्यातलं कॉपर पाणी. जे आहे, तांब्याचं काय आहे, मॅग्नेशियम आणि कॉपर हे एकमेकांशी निगडीत आहेत. आणि आपल्या आहारातून बऱ्यापैकी कॉपर आता आपल्याला मिळत आहे, पण मॅग्नेशियम डेफिशियन्सी होते. तर सध्या आपल्याला मॅग्नेशियमवर जास्त फोकस करणं आवश्यक आहे, कारण त्यांचा बॅलन्स असणं आवश्यक. कारण कॉपर खूप झालं तर मॅग्नेशियम आणखी कमी होतं. तर सध्या कॉपरच्या भांड्यांवर जास्त फोकस न करता मॅग्नेशियमवर फोकस केला तर त्याचा जास्त उपयोग होऊ शकेल. आता मी तुम्हाला आहारासंबंधी सांगणार आहे, तर ते आधी आपण समजून घेऊ आणि नंतर आपण आहाराच्या संदर्भात प्रश्न घेऊ. चालेल? मॅडम एक विचारू का मी? हॅलो. हो, विचारा ना. मॅडम तुम्ही जे म्हणाले की रात्री लवकर जेवायचं आणि मग 12 तासाची गॅप पाहिजे, पण मग रात्री समजा 8 वाजता जेवलं तर भूक लागते ना रात्री 12ला, तर मग हो, मग ती आपण हळूहळू, आता एकदम 12 तास नाही जमत ना, हळूहळू थोडंसं ते भुकेच्या वेळेला तुम्ही एक करू शकाल की लिंबू पाणी, त्यामुळे हेल्पफुल होतं.
जी भूक लागते ती पण कमी होते आणि शुगर वाढत नाही आणि ते लिंबू पाणी या गोड मायक्रो ऑर्गॅनिझम्सला सुद्धा उपयोगी असतं. पाणी गरम तर पाणी गरमच हवं. अगदी खूप गरम आवश्यक नाही. थोडा गरम असलं तरी चालेल किंवा थंड असलं तरी चालेल. मला एक विचारायचं होतं, त्यामध्ये अशा गोष्टी आहेत की ते शुगर कंट्रोल करतं आणि परत परत खायचं असं जे वाटतं ना, भूक खूप लागते. शुगर क्रेविंग्स जे म्हणतो ना आपण, ते क्रेविंग्स कमी करण्यासाठी लिंबूचा आपण उपयोग करू शकतो. एक विचारू का? डोपामिनच्या किती गोळ्या घ्यायच्या? हा विचारा ना. डोपामिनच्या किती गोळ्या घ्याव्यात? डोपामिनच्या गोळ्या ऐकून आलं. मॅडम डोपामिनच्या किती गोळ्या घ्यायला पाहिजे? प्रत्येकावर सिम्पटम्स त्याच्यावर अवलंबून आहे. ते डॉक्टर ठरवतात ना. तर ह्या आता आपण त्या गोळ्या कमी करण्यासाठी काय काय इतर गोष्टी करू शकतो याच्यावर आपण भर देतो. मग या गोष्टी आपण हळूहळू आपल्या आहारात, आपल्या लाईफस्टाईल मध्ये वाढवल्या की मग डोपामिन सिक्रिशन वाढतं. डोपामिन जे आपल्या मेंदूमध्ये निर्माण झाले त्याच्यामुळे त्या डोपामिन सिक्रेटिंग न्यूरॉन्स नष्ट झाले ते कमी होतं आणि हळूहळू आपल्याला त्या गोळ्यांचं प्रमाण कमी सुद्धा करता येऊ शकेल. ऍपल सिडर व्हिनेगर कसं वापरायचं? ऍपल सिडर व्हिनेगर हे त्याच्यात विथ मदर तर ते विथ मदर आहे. त्याच्यात काय असतं की ऍपल मध्ये पेक्टिन म्हणून एक केमिकल असतं आणि फर्मेंटेड पेक्टिन जे आहे त्याच्यामुळे काय होतं की गुड ऍसिड चांगलं निर्माण होतं आणि गुड बॅक्टेरियासाठी ते हेल्प करतं. तर आपण जो आहार घेणार असतो म्हणजे जो मेन जेवण असतं दिवसातून एकदा किंवा दोनदा पचन शक्ती वाढण्यासाठी आणि आपली गॅस्ट्रिक ऍसिड तयार अधिक चांगलं होण्यासाठी आपण जेवणाच्या 15-20 मिनिटं आधी 1 टीस्पून इन अ ग्लास ऑफ वॉटर पाण्यामध्ये इन हाफ अ ग्लास म्हणजे एका वाटीमध्ये पाणी घेऊन 1 चमचा ते आपण घालून ते घेऊ शकतो. त्याच्यामुळे भूक वाढते आणि ते अन्न पचायला आपल्याला मदत होते. दिवसातून एकदा दोनदा आपण ते करू शकतो. मग ते उघडल्यावर बाटली फ्रीज मध्ये ठेवावी लागते का बाहेर चालते? बाहेर सुद्धा आपण ठेवू शकतो. फ्रीज मध्ये असं नाहीये. अगदी खूपच गरम असेल तर ठेवू शकतो आपण पण बाहेर ठेवायला काही हरकत नाही. थँक्यू. मग आहारातून पोळी वगैरे करायची का? ग्लुटेन जे आहे पोळीमध्ये हे काही जणांना पचत नाही. पचत आहे की नाही हे आपण कसं समजणार? तर आपण असं करू शकतो एक ट्रायल बेसिसवर की 1 महिनाभर गव्हाचे सिम्पटम्स आहेत ते इम्प्रूव्ह होतात हे आपण बघू शकतो. जर आपले सिम्पटम्स इम्प्रूव्ह होतात तर मग त्याचा नक्कीच आपल्याला उपयोग होऊ शकेल. सर्वांनाच त्याचा त्रास होत नाही पण काही जणांना तो नाही. तर आपल्याला होतो की नाही हे आपल्याला हे केल्याशिवाय समजणार नाही. हॅलो. शरीराची हालचाल त्याच्यासाठी कुठल्या परत सांगा थोडं मोठ्याने. संपूर्ण शरीराची हालचाल होते ऐकून नाही आलं ते. त्यासाठी परत कोणी आणखी सांगू शकेल? मला ऐकून नाही आलं. हा ते विचारतायत की संपूर्ण शरीराची हालचाल होतीये तर कुठल्या गोळ्या घ्याव्यात त्याच्यासाठी? त्या हालचालीचे म्हणजे पार्किन्सन रिलेटेडच्या हालचालीचे जे प्रश्न आहेत त्यासाठी आपले जे डॉक्टर आहेत त्यांची औषधं सुरूच असतात. तर त्या संबंधी आपल्याला जी गोळ्या आहेत त्या डॉक्टरांच्या त्या गोळ्या आपण सुरू ठेवायच्या आहेत. त्याला इन ऍडिशन या सगळ्या गोष्टी केल्या
की मग ते जे प्रश्न आहेत ते हळूहळू कमी होतील. तर आता आपण थोडस हे राहिलेल्या गोष्टी आधी समजून घेऊ आणि नंतर शेवटी प्रश्नाची उत्तर पाहू. तर काही न्यूट्रिशनल सप्लिमेंट सुद्धा आवश्यक आहेत डिकी गटसाठी. त्यामध्ये प्रोबायोटिक्सचा महत्वाचा वाटा आहे. व्हिटॅमिन D3 हे सुद्धा एक महत्वाचा घटक आहे. व्हिटॅमिन C हे व्हिटॅमिन इम्युनिटीसाठी आणि गुड मायक्रोबसाठी अत्यंत आवश्यक असं व्हिटॅमिन आहे. झिंक हे लिकी गटसाठी अत्यंत महत्वाचं. ऑल दीज थिंग्स रिड्यूस टॉक्सिन्स आणि लिकी गटचं प्रमाण कमी करतात. झिंक बरोबरच एक महत्वाचा मिनरल आहे सेलेनियम आणि मॅग्नेशियम. तर हे न्यूट्रिशनल सप्लिमेंट्स आणि हे यांचं प्रमाण थोडं जास्त लागतं पार्किन्सन, कारण बऱ्याच वर्षापासून हा पार्किन्सन मध्ये या गोष्टींची न्यूट्रिशनल डेफिशियन्सी असते. तर ह्या जर आपण भरून काढल्या तर आपल्या पेशी आणि जे जीवजंतू आहेत त्यांना मदत होते. व्हिटॅमिन B6 आपण बघितलं की डोपामिन सिक्रेशनसाठी अत्यंत महत्वाचं व्हिटॅमिन. आणि बी कॉम्प्लेक्स मधले B3, B6, B9, B12 हे सगळे व्हिटॅमिन्स न्यूरोट्रान्समीटरचं सिक्रेशन आणि मनाची आनंद अवस्था हे वाढवण्यात. ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स हे सुद्धा अत्यंत महत्वाचं. तर या सगळ्या गोष्टी आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने जर घेतल्या तर आपलं पार्किन्सन आहेत करण्यासाठी न्यूट्रिशनल सप्लिमेंटचा नक्कीच उपयोग होईल. आपण बघितलं की जे मायटोकॉन्ड्रिया आहेत ते नीट काम करत नाही आणि जे पार्किन्सन मध्ये मुवमेंट रिलेटेड जे प्रश्न असतात त्यामध्ये मायटोकॉन्ड्रियाचा फार महत्वाचा वाटा असतो. मायटोकॉन्ड्रिया हे प्रत्येक पेशीचं ऊर्जा पॉवर हाऊस आहे. पार्किन्सन मध्ये मायटोकॉन्ड्रिया अकार्यक्षम होतात आणि केमिकल्स आहेत विचार आपल्या शरीरात सुद्धा सिक्रेट होतात विच हेल्प इन द डिटॉक्स. L-कार्निटिन हे मसल्सचं स्ट्रेंथ वाढवतं किंवा आपल्या ज्या मसल्सना ऊर्जा देणारे जे फॅटी ऍसिड्स आहेत ते फॅटी ऍसिड्स मसल पर्यंत पोहोचवण्याचं काम L-कार्निटिन करतं. म्हणजे स्नायू वीकनेस हा जो प्रश्न असतो ना पार्किन्सन मध्ये, तर हे ह्या गोष्टी जर आपण N-ऍसिटिलसिस्टीन, अल्फा लायपोइक ऍसिड हे आपले शरीरातले टॉक्सिन्स कमी करण्यासाठी हे महत्वाचे घटक असतात. आणि ऊर्जा वाढवण्यासाठी CoQ10 म्हणजे आणि हे एकत्रित एका टॅबलेटमध्ये आपल्याला सगळे एकत्रित सुद्धा मिळू शकतात. तर हे घेतलं तर आपल्या मसल्सचे जे प्रश्न आहेत ते कमी करण्यासाठी या गोष्टींचा उपयोग होतो. आणि हे नॅचरल न्यूट्रिएंट्स आहेत तर त्यांचे साईड इफेक्ट्स तसे नसतात, तर तसे सेफ असतात. डिटॉक्सिंग प्रक्रिया मध्ये आयुर्वेदिक आणि निसर्गोपचार डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पंचकर्म आपण बघितलं की टॉक्सिन्स हा एक महत्वाचा रोल आहे पार्किन्सन मध्ये. तर आपल्या शरीरातले जे वेगवेगळे आपण पंचकर्म करू शकतो. म्हणजे असे वेगवेगळ्या आता आपण आयुर्वेदिक केलं तर आणखी काही महिन्यांनी किंवा नेक्स्ट वर्षी आपण निसर्गोपचार ट्राय करू शकतो, कारण वेगवेगळ्या पद्धतीतून वेगवेगळे टॉक्सिन्स आपण बाहेर काढू शकतो. तसंच किलेशन म्हणून जे जड धातू हेवी मेटल्स डिटॉक्स, त्याच्यात लेड येतं, आर्सेनिक आहे, मर्क्युरी आहे, ते एक महत्वाचा घटक असतो लिकी गट मध्ये. तर किलेशन विथ ग्लुटाथायोन म्हणजे आपल्या IV फ्लुइड्स मध्ये हे पदार्थ घातले जातात आणि त्याच्यातून सुद्धा म्हणजे लवकर आपल्याला त्याच्यातून रिझल्ट मिळू शकतात. तर आपण बघितलं की मायक्रोबायोम आणि टॉक्सिन्स मध्ये टॉक्सिन्स मायक्रोबायोमवर परिणाम मातीचे पोषण करणाऱ्या माळ्यासारखं आहे. जर आपण आधी पोषण केलं नाही आणि डायरेक्ट लागवड केली तर किती उगवेल.
डिटॉक्स हे न्यूट्रिशन इतकेच महत्वाचं आहे. इनफॅक्ट हे न्यूट्रिशन घालायच्या आधी जर आपण डिटॉक्सवर थोडा भर दिला तर ते न्यूट्रिशन आपल्याला अधिक उपयोगी पडू शकेल. तर आतापर्यंत आपण काय काय बघितलं की आपण कारणांमध्ये लिकी गट आणि या मायक्रोबायमचा रोल बघितला. औषधांचा दुष्परिणाम कमी करण्यासाठी हे डिटॉक्सचा किती उपयोग होऊ शकेल ते आपण बघितलं. आणि आता आपण आहाराच्या संदर्भात आपण काय काय करू शकतो इथे हे समजून घेऊ. तर महत्वाचा आहार जो आहे, आता हे जीवजंतू जे आहेत त्यांची जे कार्य आहेत ते कार्यक्षमता कमी होते. तर या जीवजंतूंना सुद्धा अन्न पाहिजे. आपण जो आहारात जो फायबर घेतो ना तो फायबर हे या जीवजंतूचं अन्न असतं. म्हणून जेवढं नैसर्गिक फायबर मग त्याच्यात भाज्यांचं प्रमाण आपण खूप वाढवलं पाहिजे. पालेभाजी, ग्रीन ज्युसेस, सूप्स, फळे थोड्या प्रमाणात, शुगर कंट्रोल, सॅलड्सचं प्रमाण आपण वाढवू शकतो. संपूर्ण धान्य म्हणजे मैद्याचे पदार्थ कमी करून भाकरीमध्ये नॅचरल फायबर, आयर्न, कॅल्शियम यांचं प्रमाण जास्त असतं. मोर अल्कलाईन, मोड आलेले कडधान्य. आणि जेवढं आपण व्हरायटी असेल ना अन्नामध्ये तेवढे आपल्या शरीरातले हे जीवजंतू वेगवेगळ्या प्रकारचे असतात. जेवढी व्हरायटी तेवढं आपलं हेल्थ, गट हेल्थ इज गुड क्वालिटी. म्हणून आपण नियमितपणे बदल करावा. तेच रोज न खाता वेगवेगळे अन्न पदार्थ घेतले तर त्याचा चांगला उपयोग होऊ शकेल. त्याच्यात भाज्या आणि स्प्राउट्स आणि सॅलड्स यांचं प्रमाण जास्त असलं पाहिजे आणि रोज नियमित असलं पाहिजे. म्हणजे ऑटोमॅटिकली या गोष्टींमधून आपल्याला गुड बॅक्टेरिया चांगला. दुसरं म्हणजे हे जीव जंतू जे आहेत प्रोबायोटिक्स आपण म्हणतो, अन्नातून आपण हे गुड बॅक्टेरिया आपल्याला जास्त निर्माण करू शकतो. मग त्याच्यात ताक, दही, म्हणजे रोज आपल्या जेवणामध्ये ताक आणि दही चं प्रमाण जास्त पाहिजे. इडली, डोसामध्ये हे जीवजंतू, घरगुती केलेलं लोणचं, म्हणजे जे लोणचं आहे रोज आपण जास्त प्रमाणात पण घरात केलेलं, कारण ते बाहेर असतं त्याच्यात बरेच केमिकल्स, प्रिझर्वेटिव्ह असतात. आणि ऍपल सिडर व्हिनेगर विथ मदर हे पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी प्रोबायोटिक्स म्हणजे आपल्या गुड मायक्रो ऑर्गॅनिझम्स वाढीसाठी फार महत्वाच्या असतात. डोपामिन समृद्ध अन्न, त्याच्यात बदाम, भोपळ्याच्या बिया आता आपल्याला म्हणजे हे सहज उपलब्ध आहे. 1 चमचा आणि 2-3 बदाम भिजत घातलेले, सफरचंद, केळी, टरबूज, बीट, हिरव्या पालेभाज्या, दही, ताक, डार्क चॉकलेटमध्ये डोपामिन वाढण्याचे प्रमाण वाढतं, ओट्स, हळद, मासे, अंडी हे सगळे डोपामिन समृद्ध अन्न. तर या सगळ्या गोष्टी आपण जास्त प्रमाणात घेणं आवश्यक. सेरोटोनिन जे मूड जे स्टेबिलाइज करतं, त्यासाठी जे अन्न आहे त्याच्यात अगेन मोड आलेले कडधान्य, थोडे ड्रायफ्रुट्स, बदाम, ब्राझील नट, त्याच्यात सेलेनियम असतं जे डिटॉक्ससाठी फार आवश्यक असतं, काजू, अक्रोड, अननस, अंजीर, अननस, पपया जे असतात ना त्याच्यात डायजेस्टिव्ह एन्झाईम्स असतात. त्याच्यामुळे आपलं गटचं हेल्थ चांगलं राहतं. पालक, दही, ताक, मुळा, बीट जे जमिनीखाली उगवतं त्याच्यात भरपूर मिनरल्स आणि विटॅमिन्स असतात. तर आपल्या रोजच्या जेवणामध्ये एक तरी या प्रकारच्या गोष्टी असणं आवश्यक. बडीशेपामध्ये जास्त प्रमाणात असतं. इम्युनिटीसाठी लिंबू, आवळा, पालक आणि जे आंबट पदार्थ आहेत या सगळ्या गोष्टी पाहिजे. 1 मिनिट, मी जस्ट एक फोन घेते गौरी ताईचा, काही प्रश्न.
मृदुला ताई, गौरी ताई जॉईन व्हायचा प्रयत्न करते, तिला जमत नाही. जस्ट ओके ओके ओके. आता इम्युनिटीसाठी आपल्याला आंबट पदार्थ रोज पाहिजे. लिंबू, आवळा, कैरी म्हणजे सीझन मध्ये मिळतात ती आंबट फळं. पालक, कोलेस्ट्रॉल किंवा चीक असतो ना, तो सुद्धा इम्युनिटीसाठी फार चांगला. तर कधी कधी चीक मिळाला, गाईच्या दुधाचं जे पहिलं दूध असतं, हे खूप चांगलं होतं. ग्लुटाथायन बघितलं आपण की नॅचरल डिटॉक्स आपल्या शरीरात हे केमिकल आपल्या शरीरातले प्रदूषित पदार्थ बाहेर काढतात. मग त्यासाठी लागणारं अन्न जे आहे त्याच्यात लसूण, अक्रोड, टोमॅटो, गाजर, भोपळा, भेंडी, पालक, पण हे खूप पौष्टिक असा घटक आहे आणि तो आपण सहज तयार करू शकतो. तर हे वे म्हणजे नेमकं काय? तर जर आपण अर्धा लिटर दूध घेतलं जे अनपाश्चराइज्ड आहे आणि ते आपण तापवलं आणि त्याच्यात जर आपण 3 टीस्पून लिंबाचं उकळी आल्यावर त्याच्यात 3 चमचे लिंबाचा रस घातला आणि ते ढवळलं तर ते पनीर सेपरेट होतं. ते पण गाळून घेतलं तर ते पनीर आपल्याला वापरता येतं, विच इज व्हेरी गुड सोर्स ऑफ प्रोटीन. जे पाणी आहे त्या पाण्यामध्ये भरपूर प्रोटीन्स, विटॅमिन्स आणि हे ग्लुटाथायोन सिक्रेट करणारे केमिकल्स असतात. तर आपल्या डाळीमध्ये, इतर आमटीमध्ये हे पाणी आपण जरूर वापरावं. हा जो हिरवा फ्लॉवर असतो त्या फ्लॉवर मध्ये सुद्धा सल्फर हा मिनरल असतो. दॅट सल्फर इज रिक्वायर्ड फॉर ग्लुटाथायोन. लसूण मध्ये सुद्धा सल्फर असतो. तर हे या गोष्टी आपल्या आहारात आपल्याला जास्त वाढवणं आवश्यक. नट्स अँड सीड्स, ब्राझील नट थोडा महाग असतं, तर आपण न्यूट्रिशनल सप्लिमेंट्स मध्ये ते आपल्याला जास्त इझिली अवेलेबल होऊ शकेल. ते डोपामिन सिक्रेशन साठी फार महत्वाचं असतं पोषण. बदामामध्ये टायरोसिन हा अमायनो ऍसिड प्रोटीन मधला भाग जो डोपामिन निर्माण करतो. भोपळ्याच्या बियांमध्ये B6, फोलेट, झिंक हे सगळे डिटॉक्स करणाऱ्या गोष्टी असतात. म्हणजे रोज एक चमचा आपण भोपळ्याच्या बिया कोणत्याही ड्रायफ्रुटच्या मोठ्या दुकानात आपल्याला मिळू शकते, ते आपण घेऊ शकतो. पण ह्या ज्या बिया डायजेशनसाठी आपण थोडंसं जर वाफवून घेतल्या किंवा आपल्या जेवणात घातल्या किंवा थोड्या पाण्यात भिजून घेतल्या तर ते जास्त चांगलं ऍब्सॉर्ब होऊ शकतं. जर चहा आपल्याला आवडतो तर चहाच्या ऐवजी जर आपण ग्रीन टी घेतला तर तो ग्रीन टी आपण रात्री घेऊ शकतो आणि त्याच्यामध्ये असतं L-थिओनिन. हे एक अद्वितीय आरामदायी अमायनो ऍसिड आहे. हे चांगली झोप लागण्यासाठी सुद्धा त्याचा खूप चांगला उपयोग होतो. आणि हे L-थिओनिन, गॅबा, सेरोटोनिन, डोपामिन हे 3 अमायनो ऍसिड्सचं प्रमाण वाढवतं. आणि त्याच्या सर्वात महत्वाचा गुणधर्म म्हणजे ताण कमी करतं आणि शांत झोपेसाठी सुद्धा पण शांत झोपेसाठी नाही म्हणत मी, अल्फा लहरी म्हणजे शांती वाढवण्यासाठी आणि टेन्शन कमी करण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो. तर हे 1 चमचा दिवसातून एकदा किंवा 2दा मॅक्झिमम आपण हे घेऊ शकतो. तर खूप जास्त प्रमाणात घेतलं तर मग सुद्धा त्याचा झोपेवर परिणाम होऊ शकतो. हळद आणि दालचिनी, मेंदूसाठी सर्वात प्रभावी मसाला म्हणजे हळद. हळदीमध्ये 2 केमिकल्स असतात, कुर्कुमिन आणि टर्मेरॉन. कुर्कुमिन हे मेंदूचं ब्लड सप्लाय आणि मेंदूची हेल्थ वाढण्यासाठी, नर्व्ह सेल्स नवीन तयार करण्यासाठी खूप महत्वाचं असं घटक. म्हणून हळद आपल्या आहारात जास्त प्रमाणात आपण घ्यायची. न्यूरोलॉजिकल रोगामध्ये टर्मेरिन हे काय करतं की नवीन मेंदूच्या पेशी निर्माण करतं आणि न्यूरो ट्रान्समिटर्स निर्माण करतो. तर हळदीचा खूप चांगला उपयोग आपल्याला होऊ शकतो. आणि दालचिनी आपल्याला
सूज कमी करण्यासाठी आणि आपलं शुगर लेवल्स नॉर्मल ठेवण्यासाठी थोडंसं पाण्यात आपण हे हर्बल टीज जर आपण घेतले, जर पाण्यामध्ये थोडंसं हळद, थोडी दालचिनी आपण घातली, तर या गोष्टी आपण अधूनमधून घेऊ शकतो. ओमेगा-3 सुद्धा अत्यंत महत्वाचा घटक, जे रक्ताचं साखर स्थिर करण्यासाठी आणि नवीन न्यूरॉन्स तयार करण्यासाठी महत्वाचं. आहारात थोडंसं लोणी, अळशी, अक्रोड, मासे यांचं सेवन आपण जरूर करावं. त्यामध्ये गुड प्रोटीन्स सुद्धा या पदार्थांमधून आपल्याला मिळू शकेल. हेल्दी फॅट्स, आपण काय करतो, खूपच लो फॅट डाएट घेतो, थोडं लो शुगर करायचं. हेल्दी फॅट्समध्ये आपण नारळाचे पदार्थ आपण जास्त घेणं आणि लोणी, तूप आणि कोकोनट ऑइल हे पदार्थ आपण घेतले तर आपली साखर स्टेबल राहते आणि खूप चांगला प्रमाण. कॉन्स्टिपेशन हा जो महत्वाचा एक साईड इफेक्ट असतो औषधांमुळे किंवा पार्किन्सनमध्ये, तर थोडं फॅट्सचं प्रमाण जर वाढवलं तर ती लवचिकता, लुब्रिकेशन निर्माण होतं. कॉन्स्टिपेशन कमी होण्यासाठी सुद्धा त्याचा खूप चांगला मदत होते. प्रिव्हेंट कॉन्स्टिपेशन, व्हेजिटेबल, स्प्राउट, सॅलड्सचं प्रमाण आपण वाढवायचं. मोर हेल्दी फॅट. व त्याच्यात तळलेले पदार्थ नको. हे डायरेक्ट आपण फोडणीसाठी किंवा भाज्यांमध्ये आपण तेल, तूप, जे शेंगदाण्याचं तेल वापरतो आपण, तर थोडं आलटून पालटून शेंगदाण्याचं तेल आणि थोडं खोबरे तेल असं आपण वापरू शकतो. रोजचा एक्सरसाइजमुळे कॉन्स्टिपेशन कमी होतो. डेली प्राणायाम, ब्रीथिंग एक्सरसाइजेस, त्याच्यात कपालभाती. सनलाईट जर कमी असेल तरी कॉन्स्टिपेशन वाढतं. तर रोजचं सनलाईट मिळणं आणि ते सनलाईटचे मेडिसिन्स घेणं, म्हणजे आठवड्यातून एकदा ती गोळी घेणं आणि तो कोर्स कम्प्लीट करणं हे आवश्यक. चांगल्या क्वालिटीची झोप मिळाली पाहिजे, कारण त्या झोपेमध्ये हे टॉक्सिन्स काढले जातात आणि सेल रिपेअर होतं. फ्लुइड्सचं प्रमाण जास्त पाहिजे. जेवताना जास्त नको, जेवायच्या आधी अर्धा तास, जेवल्यानंतर 1 तासाने. लिक्विड्स, लिंबू पाणी, ताक, अशा गोष्टी, कोकम पाणी, आपण कैरीचं पन्ह, अशा गोष्टी आपण घेऊ शकतो. कॉन्स्टिपेशनसाठी एक महत्वाचं आपण एक इंग्लिश टॉयलेट जे असतं, ती जी पोझिशन आहे ना, तर तिथे स्क्वॅटिंग पोझिशन, जो इंडियन टॉयलेट आहे त्याच्यामध्ये जी स्क्वॅटिंग पोझिशन आहे ती महत्वाची असते. तर मग इंग्लिश टॉयलेट जर वापरायचं असेल तर आपण पायाखाली एक छोटं स्टूल ठेवलं किंवा पाय एक 6 इंच वर घेतले तर ती स्क्वॅटिंग पोझिशन निर्माण होते. आणि स्क्वॅटिंग पोझिशन मध्ये आपलं जे लार्ज इंटेस्टाईनचा जो शेवटचा भाग तो ओपन होतो, नाहीतर तो हाफ ओपन होतो. तुम्ही एवढं एक हे करून बघा, त्याचा नक्कीच तुम्हाला उपयोग होऊ शकेल. मॅग्नेशियम हे जे असतं, मॅग्नेशियम आपल्या पालेभाज्यांमध्ये भरपूर असतं. पालेभाज्या आणि स्प्राउट्स आणि भोपळ्याच्या बियांमध्ये मॅग्नेशियम, म्हणून आपण, आणि मॅग्नेशियम कमी असलं तर कॉन्स्टिपेशन वाढतं. आणि तांबा आणि मॅग्नेशियम हे आपण जे बघितलं, तर मॅग्नेशियमचं प्रमाण आपल्याला वाढवणं, थोडं मॅग्नेशियमचे सप्लिमेंट जरी आपण घेतले सपोर्ट म्हणून, जोपर्यंत आपल्या शरीरातून, आहारातून वाढायला थोडा वेळ लागतो, तर तोपर्यंत आपण हे थोडे सप्लिमेंट्स 1-2 महिना जर घेतले तर त्याचा नक्कीच उपयोग होऊ शकेल. बोन ब्रॉथ मध्ये प्रोटीन्स जे असतात, विच ऑल्सो हेल्प इन कॉन्स्टिपेशन. ॲलोवेरा आणि डायजेशनसाठी आलं, ॲपल सिडर व्हिनेगर, लिंबू, या सगळ्या गोष्टी कॉन्स्टिपेशन प्रिव्हेन्शन आणि कॉन्स्टिपेशनच्या तक्रारी कमी करण्यासाठी आपल्याला नक्कीच उपयोगी आहेत. आता अगदी शेवटी आणखी काही निसर्गात, कारण या सगळ्या आपण निसर्गापासून जेवढे लांब जाऊ तेवढे समस्या निर्माण होत आहेत. तर थोडंसं निसर्गाशी आपलं नातं जुळवणं, थोडं 1-2 आपल्या घरी आपण झाडं लावली, त्या मातीमध्ये हात घातले तर ते गुड इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स
आपल्याला मिळतात आणि त्याच्यातून नॅचरल हिलिंग निर्माण होतात. कर्माचा फॅक्टर असतो, म्हणजे कर्माच्या फॅक्टरमध्ये आपण जेवढं देऊ तेवढं आपल्याला मिळतं. आणि आपण काही आपल्या जे स्किल्स आहेत ते आपण जेवढे शेअर करतो आपल्यालाही आनंद मिळतो, घेणाऱ्यालाही आनंद मिळतो. तर हा निसर्गाचा हा बेसिक नियम आहे. तर तो सुद्धा आपण जेवढा पाळू तेवढे आपले गुड न्यूरो ट्रान्समिटर्स खूप सुंदर वाढतात. आणि तो एक महत्वाचा उपाय आपलं मन आनंदी करण्यासाठी असतो. तर आनंद आणि आराम वाटणारी कोणतीही क्रिया डोपामिन वाढवते. उपचारात्मक मालिशमुळे डोपामिन 30% वाढू शकतं. ध्यान केल्यामुळे डोपामिन वाढतं. क्रिएटिव्ह ऍक्टिव्हिटी विषय आहेत, ज्यात विणकाम आहे, जेवण बनवणे आहे, कविता लेख लिहिणे, बागकाम, चित्रकला, फोटोग्राफी, आपल्याला आवडलेला कोणताही छंद आपण मनापासून जोपासला तरी त्याच्यातून या सगळ्या सिंपल गोष्टींमधून आपण डोपामिन वाढवू शकतो. तर आपण आज बघितलं की डिटॉक्स, संतुलित पोषण, मनाचे स्वास्थ्य आणि इष्टतम मायक्रोबायोमची जोड दिल्याने आपण पार्किन्सन आटोक्यात आणू शकतो आणि आयुष्य आनंदी होतं. काही प्रश्न? धन्यवाद. हा, गौरीताईचा फोन येत आहे, मी जस्ट परत थांबते. हो, घ्या मॅडम, घ्या मॅडम. त्यांना जॉईन होता येत नाहीये. काय म्हणजे त्यांच्या झूम ऍप मध्ये प्रॉब्लेम दिसतोय. मृदुलाताई, तुम्हाला गौरीताईचा आवाज येतोय का? तू बोलतेस गौरी? नाहीये. आता ऐकू येतो? हॅलो. हा येतो. ओके, मग तसं आपण कनेक्ट होऊ शकतो आता. पण त्या दिसत नाहीये का? नाही, मी फोनवरून कारण त्यांना कनेक्ट होता येत नाहीये. कनेक्ट होता येत नाहीये. बरं, मग अरुणाताई, तुमच्या फोनवरून जर त्या बोलू शकल्या आणि फेसबुक लाईव्ह वरून त्या म्हणजे असं काहीतरी करता आलं तर. मृदुला, त्यांनी हा. प्रयत्न केलाय फेसबुक हो लाईव्ह अगं. वरनं आणि झूमच्या लिंक वरनं, पण ते जमत नाहीये म्हणताय. मला पण बऱ्याचदा त्यांचा मेसेज आलाय. मला पण. आपण आता म्हंटलो तसं की अरुणाच्या फोनवरनं जर काही लोकांना प्रश्न त्यांना विचारायचे असतील तर आपण तसं कनेक्ट होऊ शकतो. हो, करूया तसं. अरुणाताई, तसं करूया. तुमचा फोन. आता प्रश्न आहेत का कुणाला? मी आता बोलू शकते. हो, ऐकू येत आहे ताई? हो, येत आहे. गौरी, फक्त गौरीताई तुम्ही असं नाव सांगा की मी गौरी बोलतीये, म्हणजे मग ऑडियन्सला आता कळेल. आलं लक्षात नाही. नमस्कार सगळ्यांना. सॉरी, जरा झूम मुळे मी तुम्हाला कनेक्ट करू शकले नाही. गौरी बोंदे, ICMR NIRH मध्ये रिसर्च मध्ये काम करते. आपल्या पार्किन्सन रिलेटेड आपल्याला काही टेस्टिंग करायचंय त्याच्यात मी इन्व्हॉल्व असणार आहे. आता अरुणाताईंनी त्याप्रमाणे सांगितलं की बऱ्याच गोष्टी आपल्या खाण्यापिण्यातूनच आपल्या ब्रेन पर्यंत जातात. तर त्या ब्रेन पर्यंत एक्झॅक्टली कशा प्रकारे वर्क होतात त्याचं आपल्याला मोजमाप आता तरी पार्किन्सन्स मध्ये कुणाचं नाहीये. ब्लड मध्ये आपण बाकी काही शुगर टेस्ट करतो किंवा इन्सुलिन कितीचं प्रमाण आहे ते बघतो, पण तसं पार्किन्सनच्या रिलेटेड अवेलेबल नाहीये आत्ताच्या स्थितीत. पण आपल्या सगळ्यांना डॉक्टर सँडोपा किंवा डोपामिनचे रिलेटेड मेडिसिन देतात. आता हे मेडिसिन का देतात? कारण आपल्याचे आता जेव्हा लेव्हल्स कमी झाले तेव्हा हे आधीचे लेव्हल्स किती आणि आपण औषधं घेतल्यानंतर लेव्हल्स किती झाले, त्याचा आपल्या शरीरावर काय परिणाम झाला हे मोजण्याचं आपण टेक्निक करणार आहोत. आतापर्यंत हे लॅबोरेटरीमध्ये सहसा होत नाही आणि त्यामुळे आपण आता फक्त जसं अरुणाताई म्हणाल्या की आपण
थोडक्या प्रमाणात बघू शकतो की आपल्या आत्ताच्या स्थितीत आपले रिडिंग काय आहेत आपल्या ब्लड मध्ये, आणि आपण समजा काही चेंजेस केले, लाईफस्टाईल चेंजेस केले तर आपल्याला काय परिणाम होतोय, औषधं कमी होत आहेत, जास्ती होत आहेत, आपल्याला परिणाम चांगला होतोय, काय होतोय ते आपल्याला फाइंड आउट करता येईल. तर ह्या दृष्टीने आपण थोडंफार एकमेकांबरोबर कम्युनिकेट करू शकतो. मी 1 मिनिट इंटरप्ट करू? हा प्लीज. म्हणजे यू मीन की आपण इनिशियल डोपामाइन लेव्हल्स मोजू शकतो आणि कालांतराने काही आपण उपचार केले, रेमेडी केली की त्यानंतर डोपामाइन मोजायचं, असं होऊ शकतं का? हो बरोबर. तर आपल्याला कुणालाही माहिती नाही की तुमची ओरिजिनल लेवल काय होती, फक्त तुम्हाला सिम्पटम दिसायला लागले त्यामुळे डॉक्टरांनी तुम्हाला औषधं सुरू केली. आता औषधं दिल्यानंतर सुद्धा एका सर्टन लिमिट नंतर ती औषधं वाढवावी लागतात, डोस वाढवावा लागतो, का बदलावा लागतो. तर आता जे लोक सगळे पार्टिसिपंट ऑलरेडी औषधं घेत असतील तर त्यांचं आत्ताचं डोपामिन कॉन्सन्ट्रेशन किती आहे, त्यांनी समजा अरुणा त्यांनी सांगितल्याप्रमाणे काही चेंजेस केल्या तर त्याच्यामुळे त्यांना मेडिसिन कमी करावी लागली का, किंवा त्याच्यामुळे त्यांना अजून काही फरक पडला का, किंवा त्यांचं ते प्रोग्रेशन असतं, पार्किन्सन मध्ये प्रोग्रेसिव्ह असतं, ते एनिवे आपण थांबवू शकत नाही, पण त्याला आपण पुढे हिंड्रन्स करू शकतो का काही रेमेडीजमुळे, ते आपण या केमिकल टेस्टमुळे चेक करू शकतो. हा हॅलो. ओके हो कळलं. माफ करा आपण आता जास्ती हे नाही करता येते मला, आपण पुढच्या वेळेला मी योग्य ठिकाणी बोलता आलं किंवा मी पुण्यात येणार आहे तेव्हा आपण प्रत्यक्ष बोललो तरी चालेल. हो पण मला वाटतं आता बऱ्याच जणांना कळलं असेल की एक्झिस्टिंग शुभार्थींची सुद्धा आपल्याला मोजता येईल पातळी. ऐकायला आलं नाही जरा. हॅलो, मी बोलू का 1-2 मिनिटं? हॅलो. हो बोला अमिता मॅडम. एक्झिस्टिंग शुभार्थींची मोजणं हाच खरं म्हणजे हेतू आहे. आणि त्याचबरोबर नॉर्मल माणसाची किती असते हे जर लिटरेचर मध्ये व्हॅल्यूज असतील तर त्या बघणं, किंवा त्याला कंपॅरिझन म्हणून एक आपण जसा कंट्रोल ग्रुप तयार करतो, कंट्रोल ग्रुप तयार करतो तसं आता ज्यांना पार्किन्सन नाहीये अशा लोकांची म्हणजे शुभंकर लोकांची किंवा जे तयार होतील त्यांची पातळी मोजणं हेही एक आपण करू शकतो. आणि मग डॉक्टर अरुणांनी सुचवलेले उपाय केल्यानंतर त्या सांगतील त्याप्रमाणे 3 महिने 4 महिने 6 महिने ही गॅप केल्यानंतर पुन्हा मोजायची. म्हणजे आपल्याला जर खरोखरीच हा परिणाम बघायचा असेल तर हा एक असा एक्सपेरिमेंट करावा लागेल. आणि त्यासाठी डोपामाइन मोजणं ही आतापर्यंत कोणीच सुचवलेलं नव्हतं किंवा केलेलं नव्हतं, पण आता ते करणं शक्य आहे असं एकंदरीत आहे. हो अगदी बरोबर. कसं असतं माहितीये, आतापर्यंत ज्यांना लोकांना डिप्रेशनचा प्रॉब्लेम आहे किंवा काहीतरी इफेक्ट आहे, ब्रेनवर प्रॉब्लेम झालाय अशा लोकांचंच मोस्टली या गोष्टी टेस्टिंग करतात आणि त्याचा सर्रास होत फार इमर्जन्सी केसेस मध्येच वर्कआउट होतो. आता साधारण ज्या किट वापरतात त्यात त्यांनी नॉर्मल व्हॅल्यूज दिलेल्या असतात, नॉर्मल लोकांच्या किती तर त्या पिकोमोल्स मध्ये दिलेल्या असतात. आता जेव्हा पार्किन्सन्स होतो त्यात लो होतात त्या असं दाखवलंय, पण एक्झॅक्टली लो म्हणजे किती, एखाद्या प्रत्येक माणसाच्या वेगळ्या असतील, प्रत्येक वेळेच्या वेगळ्या असतील, तर ते फाइंड आउट करणं आत्ताच्या लोकांच्या आत्ताच्या कंडिशन मध्ये किती आहे हे महत्वाचं आपल्याला माहिती पाहिजे. तर बाकीच्या लोकांचा, आता माझ्यासारख्या लोकांना पार्किन्सनचा काही नाही तर त्यांच्या किती आहेत तेही माहिती नाही, फक्त प्रॉब्लेमॅटिक केसेस मध्ये आहेत तेवढंच माहिती, तर ते आपण बघू शकतो. बरोबर. आणि हे मोजताना जसं शुगरला आपण फास्टिंग आणि पोस्टपार्डनल करतो तशा प्रकारे काही दिवसातनं 2 वेळा आणि कोणत्या सॅम्पल मधून मोजू शकतो? आपण हे मोस्टली सकाळच्या 6 ते 8 या दरम्यानच्या ब्लड किंवा युरिन सॅम्पल मध्ये चेक करू शकतो. मोस्टली ब्लड साफ म्हणते कारण बाकीचे कंटॅमिनेशन काही कलेक्टिंगच्या वेळेला
युरिन सहसा कसं असतं कलेक्शनच्या वेळेला कंटॅमिनेशन झालं आपल्याला ते पुढे प्रॉब्लेम होऊ शकतो. तर आपण वेळात 8 वाजेपर्यंत सॅम्पल कलेक्ट करता आलं तर आपल्याला ते सगळ्या वेळेला भरता येईल. आणि त्याला फास्टिंगची गरज नाही. तुम्ही खाऊन आलात तरी हरकत नाहीये. फक्त त्या वेळात सॅम्पल पाहिजे. कारण दिवसभरात तुमचे स्ट्रेस पॅरामीटर्स किंवा डोपामिन पॅरामीटर्स व्हेरी होतात. हो. हा ताई तुम्हाला अमिता, अजून कोणाला काही विचारायचं? अजूनही कोणाला काही प्रश्न आहेत का? गौरी किंवा अरुणा कोणालाही? हा, हे विचार. धर्माधिकारींना काही प्रश्न आहे? गौरीताई, सुरुवातीला ब्लड आणि युरिन मधून डोपामिनच्या लेवल्स मोजल्या जातील, परंतु सुप्रजनन प्रोग्राम मध्ये केलं तसं कॉर्टिसॉल लेवल मधून त्याचं लिंकेज लावता जर येत असेल तर सलायवा आणि ब्लड मधलं कॉर्टिसॉल लेवल सॅम्पल्स, ब्लड आणि सलायवाचं सॅम्पल घेऊन त्याच्यातल्या कॉर्टिसॉल लेवल बघून त्याचं डोपामिनशी रिलेशन लावता येईल ना? या लेवलमध्ये कॉर्टिसॉल आपण मोजत नाहीये कारण स्ट्रेस पॅरामीटरच्या गोष्टी मोजण्यात काही अर्थ नाही. आता आपल्याला डोपामिन हे दिलं जातं मेडिसिन मान्य, पण लॉंग टर्म मध्ये आपल्याला या लेवल आपण मोजणं आपल्या ब्लड सॅम्पल मध्ये मान्य, पण लॉंग टर्म मध्ये आपल्याला कॉर्टिसॉल आणि डोपामिन सेरोटोनिन यांचं जे रिलेशनशिप आहे ते जर माहिती झालं तर टेस्ट सोप्या होतील. ते बघावं लागेल. आपल्याला सगळ्यांना जसं परवडेल आणि योग्य होईल त्याच्याप्रमाणे केस टू केस व्हेरिएशन असेल. म्हणजे दरवेळी डोपामाइन आणि सेरोटोनिन मोजण्याच्या ऐवजी जर त्याचं एकदा रिलेशनशिप एस्टॅब्लिश केलं पार्किन्सन ग्रुपमध्ये तर त्यानंतर ब्लड आणि सलायवाचे सॅम्पल्स घेऊन त्यातल्या कॉर्टिसॉल लेवल मोजता येतील. पॅथॉलॉजिकली ते जास्ती सोपं पडेल. ऍक्च्युली ना कॉर्टिसॉल असं कोरिलेशन पार्किन्सन्स मध्ये आपण एस्टॅब्लिश करायला खूप अवघड पडतं. त्याचं डोपामिन ऍज अ सॅम्पल तुम्ही दिलं आणि त्याचं मेडिकेशन वर होणाऱ्या गोष्टी ते बघणं आपल्याला योग्य पडेल असं मला वाटतं. कारण कॉर्टिसॉल त्याच्यावर रिलेशन इन केस ऑफ पॉसिबल नाहीये. ठीक आहे. म्हणजे गौरीताई, हॅलो गौरीताई, मी बोला. तुम्ही जी डोपामाइन एस्टिमेशनची मेथड सांगताय ती डायरेक्ट आहे का? आणि धर्माधिकारी सर म्हणतायत की कॉर्टिसॉल मधून ती इनडायरेक्ट एस्टिमेशन आहे या का? दोन वेगळ्या गोष्टी आहेत. डोपामाइन ओके, हे डोपामाइन वेगळं आणि कॉर्टिसॉल वेगळं. कॉर्टिसॉल साठी सलायवाचं सॅम्पल घ्यावं लागतं. पण गौरींनी असं सांगावं की कॉर्टिसॉलचा पार्किन्सनशी काही संबंध आहे का? कॉर्टिसॉल लेव्हलचा पार्किन्सनशी काही संबंध आहे का? जसा डोपामाइनचा आहे तसा नाही आहे. म्हणून कॉर्टिसॉल मोजायची गरज नाही. ते टेस्ट करताना आपली एनर्जी आणि आपली कॉस्ट करायची गरज नाहीये. फक्त डोपामाइन टेस्टिंग केल्यानंतर आपल्याला सफिशियंट रिझल्ट करू शकतो. ठीक आहे, आपण नंतर बोलू गौरी. ओके. हा चालेल. मला विचारू का? आहे की हा विचारा. मला असं विचारायचं आहे की डोपामिनची लेव्हल जेव्हा तुम्ही मोजणार तर त्यावेळेला पेशंटने त्याच्या आधी डोपामिनचा डोस घेतलाय का सिनडोपाचा, याचा त्याच्याशी काही संबंध येणार आहे का नाही? कारण त्याच्यामुळे प्रत्येक पेशंटचा डोस किती आहे, किती वाजता घेतला, ह्याच्यामुळे परत त्याच्या शरीरामध्ये ते डोपामिन किती तयार झालंय त्या क्षणी, तर त्याचं काही त्याच्याशी कन्फ्युजन होऊ शकतं का? हा एक प्रश्न आहे. आणि दुसरा म्हणजे जी स्ट्रेस हॉर्मोन्स जी तयार होत असतात तर ती डोपामिनच्या सिक्रिशनच्या मेटाबॉलिझम वरती काही परिणाम करतात असं काही रिसर्च आहे का? कारण बरेचदा असं दिसतं की पेशंटला जेव्हा कुठला तरी ताणतणाव असतो तेव्हा त्याची नेहमीच पार्किन्सनची सिम्पटम्स वाढताना दिसतात. बरोबर. असे दोन प्रश्न. आता पहिला जो प्रश्न आहे की डोपामिन आत्ता घेतात की औषधाचा परिणाम आपल्याला आपल्या ब्लडमध्ये दिसणार आहे. तर घेतलेल्या गोळ्या त्यांचं मेडिकेशन किती दिवसापासून
वर्षांपासून चालू आहे त्याचं आपल्याला रेकॉर्डिंग करावं लागेल किंवा हे एका वर्षापासून 6 महिन्यापासून हे औषधं चालू आहेत त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे हे महत्वाचं आहे. हे फाइंड आउट करून पुढचा डोस किंवा आताचे आपल्याला बघावे लागतात. हा पहिला वर्ष माझा प्रश्न असा आहे की आपल्या ब्लड मधनं डोपामिन मोजताना आधी औषध घेतलंय त्या ब्लड टेस्ट करायच्या आधी त्याचा काही परिणाम त्या टेस्ट वरती होणार ना? कारण की डोपामिनची लेवल कमी जास्त असेल. पण आपण हे अवॉइड पण करू शकत नाही. कारण जेव्हा तुम्ही औषधं घेताय आज नाही की 8 दिवसापूर्वी जरी औषध घेतलं तरी त्याचे स्ट्रेस अमाऊंट नाही म्हणजे कन्क्लुजन्स काही काढताना त्याच्यामध्ये त्याचा काय परिणाम होईल असं गौरीताई, कारण पेशंट टू पेशंट औषध वेगळं असेल त्याचा इफेक्ट आणि टायमिंगही वेगळं असेल. थोडक्यात त्यांना असं विचारायचंय की आधी किती तास औषध घ्यायचं किंवा घ्यायचं नाही. असं जसं आपण फास्टिंगची ब्लड शुगर करतो ना तसं किती तास त्यांनी बिना औषधाचं राहायचं म्हणजे मग ते मोजमाप व्यवस्थित होईल असा त्याचा अर्थ आहे. बरोबर. त्याला बंधन घालावं लागेल का? 3 दिवसाचा आपल्याला ब्लँक असेल तर ते आपल्याला कळेल की तेव्हा त्यांनी औषधं नाही घेतले त्यांचं ऍक्च्युअल लेवल काय आहे. पण मला तुमच्यासाठी रिस्क असं वाटतं की 3 दिवस विदाऊट मेडिसिन तुम्ही लोकांनी राहणार तेवढं योग्य आहे का? डॉक्टरांच्या रिलेटेड म्हणजे हे न्यूरोलॉजिस्टचा सल्ला घ्यावा आपण आणि त्याप्रमाणे करावं. न्यूरोलॉजिस्ट सांगतात त्याप्रमाणे करावं. माझे मी टेस्टिंग त्याला करायला गेलो त्याचा माझ्या रिस्क फॅक्टर तर नाहीये ना कुठल्या ह्याच्यात. आणि दुसरा जो आपला बोलण्याचा होता दुसरा प्रश्न ताई तुमचा काय होता? स्ट्रेस म्हणत होत्या त्या स्ट्रेस वाढला की वाढतो असं. बरोबर आहे. स्ट्रेस वाढला की कारण स्ट्रेस आणि कुठलीही गोष्ट स्ट्रेस हा कॉर्टिसॉल क्रिएट करतो आणि कॉर्टिसॉलचे पूर्ण मेटाबॉलिझम जे आहे बाकीच्या शरीराच्या गोष्टींवर परिणाम करतो. त्याच्यामुळे डोपामिन कॉन्सन्ट्रेशन पण ते वेरी होऊ शकतो. पण असं काही नाही की त्याचं एक्झॅक्टली सेम रिलेशन आपण मांडू. काही नीट समजे नाही काय केव्हा चार्ट मध्ये पार्टिसिपंट दिसतात इथे वाढतो तेव्हा डेफिनेटली ह्या गोष्टी आपल्या पूर्ण शरीरावर परिणाम करतात. पण याचा अर्थ असा नाही की त्याचा कोरिलेशन म्हणून आपण आता कॉर्टिसॉल आणि डोपामिन दोन्ही मोजायची गरज आहे. आता प्रेझेंट कंडिशन मध्ये आपले डोपामिन लेवल काय आहे औषधं न घेता की औषधं घेऊन आणि आपल्याला फ्युचर मध्ये आपल्याला समजा काही मेडिकेशन आपण आपल्याला एक्सरसाइज चेंज केली तर मेडिकेशन आपल्याला कमी करता येईल का किंवा आपल्याला आहे त्या लेवल मध्ये आपल्याला कंटिन्युएशन लाईफ कारण प्रोग्रेसिव्ह होऊ नये आपण हे आता होऊ तरी माझं गेलं का ऐकलं ऐकते तुझं. हो हो ऐकू येत. मीटिंग ओव्हर झाली. नाही मीटिंग सुरू आहे. ऐकू येत आहे तुझं बोलणं ऐकायचं. आपण डॉक्टर गंभीर आणि आता बोंडे मॅडमचं पुन्हा एकदा मला वाटतं जायलाही हरकत नाही का? म्हणजे प्रत्यक्ष त्या बोलण्यावर आणखीन जास्त क्लॅरिटी येईल. अगदी बरोबर आपण ठेवू शकू. आणि न्यूरोलॉजिस्ट जे ग्रुपची संबंधित आहेत त्यांनाही इन्व्हाइट करू शकू. न्यूरोलॉजिस्ट असणं गरजेचं आहे. डॉक्टर गंभीर पण असतील मेनली त्यावेळेला आपण परत एक सेशन अरेंज करावा. हो म्हणजे मला जास्त योग्य वाटतं कारण आता काय होतं की एवढं नीट त्यांच्याशी
हे नाही होत आहे ना. कम्युनिकेशन होत नाहीये. हा आणि हा डॉक्टर हा. गंभीर आज नेमके प्रवासात असल्यामुळे हो, ते join- प्रवासात आहेत. म्हणूनच हो, मी हो. म्हटलं की त्या दोघांचं पुन्हा एकदा स्वतंत्रपणे आपण हं. ठेवू नाही, शकू ना. आणि त्यांच्याच बरोबर एक न्यूरोलॉजिस्ट पण असावे, हो, चालेल. ग्रुपशी संबंधित आहे. हो, तर चालेल. हे प्रश्न डॉक्टरांना आणि विचारून प्रश्नोत्तराचाच कार्यक्रम ठेवायचा. बरोबर. नाही, त्या सांगतील आधी माहिती त्यांची आणि त्यानंतर आपण प्रश्नोत्तर करू. कारण आता काय झालं की डॉक्टर गंभीर पण नाहीयेत आणि त्यांचं पण फोनवरून त्यांना पण मर्यादा आहे ना, फोनवरून बोलून सांगायला. बरोबर. त्या काही चार्ज दाखवू शकतील, काही आकडेवारी सांगू हे सगळं काहीच करता येत नाही आता त्यांना. तर आपण एकदा पुन्हा ठेवूत असं मला वाटतं. हो, हो नक्की. हो हो, शोभनाताई बरोबर. कारण हा अगदी महत्वाचा इश्यू आहे की आपण पहिल्यांदाच असं काहीतरी बोलतोय, हो, हो. हा ऐकतोय. विचारच म्हणजे हा इतकं विचारच म्हणून सगळं वेगळा आज आहे. ऐकायला मिळालं तर हो. ते मला वाटतं की आपण आणखीन जास्त जूनमध्ये त्याला महत्व द्यायला पाहिजे. जून महिन्यामध्ये आपण याच्यावर सविस्तर करता येईल. नक्की. जून मध्ये आपल्या ह्या आहेत ना जोगळेकर? नाही, आपण जून मध्ये हवं तर भेटू पण आनंदेमध्ये सुद्धा स्वतंत्रपणे येईल. घेऊ. हो, हो. हा. मंथली मीटिंग स्वतंत्रपणे घेऊ शकू. किंवा एखादा आपण भेटू आनंद. वेळेनुसार घेऊ शकू. त्यांना वेळ असेल त्यानुसार घेऊ शकू. म्हणजे मग ते हो ना, हो. कोऑर्डिनेट करूया. शनिवार किंवा रविवार असेल तर जास्ती बरं पडेल. वर्किंग डे ला खूप अवघड पडतो. चालेल चालेल. गौरीताई नक्की करूया. मोकळेपणे बोलायला पण वेळ मिळेल आणि अजून काही क्वेरीज असतील तर ते पण वर्कआउट करता येईल. ठीक आहे. अजूनही काही प्रश्न? न्यूरोलॉजिस्ट असणं हाही मुद्दा छान आहे म्हणजे. ते अगदी गरजेचं वाटतंय मला, कारण हे जे प्रश्न आता शेवटी जो आला ना की औषध घेतल्यानंतर किती तासांची गॅप जायला पाहिजे, हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. प्रत्येकाचं वेगळं पण असणार टायमिंग. नक्कीच, पण तरी सुद्धा आपल्याला एक काहीतरी कॉमनॅलिटी असणारच आहे त्याच्यामध्ये, म्हणूनच न्यूरोलॉजिस्टचा सल्ला घ्यायला पाहिजे. प्रत्येक डोसमध्ये किती टाइम असतो? ऑफ पिरियड मध्ये मिनिमम असतो ना. समारोप करायचा का शोभनाताई? अरुणाताई किती बराच वेळ बोललेले आहेत. खूप छान नवीन माहिती. एकदा पुन्हा एकदा ऐकायला लागेल सगळं, तेव्हा लक्षात राहणार येणार आहे. नाही, खूप छान बोलल्या. आणि स्लाइड्स आणि पीपीटी खूप छान झाले होते त्यांचे. अभ्यास दिसत होता ना सगळा त्याच्यामध्ये. फार छान झालं. अरुणाताईंना विशेष धन्यवाद, कारण खूप अवघड विषय सोपा करून सांगितला. अगदी परिपूर्ण असं एक लेक्चर आपल्याला आज ऐकायला मिळालंय. आणि अरुणाताईंनी भरपूर त्याच्यासाठी त्या गेली अनेक वर्ष या विषयाचा अभ्यास करतायत, बाकीचे सगळे व्याप सांभाळून, आणि त्यांनी खूप इंटरेस्ट त्याच्यामध्ये घेतलाय आणि जे माहिती आहे ते सगळं सांगायचं की त्यांची फार मोठी ओढ आहे. गेले वर्षभर त्या आम्हाला हे सतत सांगत राहिलेले आहेत. पण आजचं लेक्चर खूपच छान झालं आणि मला आणखीन विशेष वाटते ते शुभार्थी आणि शुभंकरांचं, की त्यांनी इतक्या हिरिरीनं सगळं ऐकून प्रश्नोत्तर ही यशस्वी, प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम सुद्धा यशस्वी झाला असं म्हणायला हरकत नाही. आणि त्याच्यातून आता पुढचं काहीतरी आपल्याला दिशा दिसायला लागली की आता आपण पुढचा कार्यक्रम काय ठेवायचा हेही आताच बोललो त्याप्रमाणे करू. अरुणाताईंचे मनापासून आभार, सर्व शुभार्थी शुभंकरांचे आभार. शोभनाताई आणि मृदुला यांनी नक्कीच कोऑर्डिनेशनसाठी आणि सगळं तयार करण्यासाठी झूम मीटिंग भरपूर कष्ट घेतलेले आहेत. ठाकूरजी आपले अतुल ठाकूर, त्यांचेही टेक्निकल सपोर्टसाठी आभार. आणि माझ्या हातून काही नावं राहिली असतील तर मी क्षमा मागते, पण बऱ्याच जणांचे याच्यामध्ये मागे कष्ट आहेत, त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद. आणि आता कार्यक्रम संपण्यापूर्वी एक आपल्याकडे चांदनी संघवी नावाची फिजिओथेरपिस्टची विद्यार्थिनी आली आहे. ती तिच्या प्रोजेक्ट बद्दल सांगणार आहे आणि त्याच्यात ज्यांना तिला मदत करायची इच्छा आहे त्यांनी तिच्याशी जरूर संपर्क साधावा. आणखीन काही राहिलं का बोलायचं शोभनाताई? नाही नाही नाही, चांदणी आली आहे का? आहे चांदणी आहे. चांदणी आहे हजर. आणि धर्माधिकारी सर आणि अमिताचे मनापासून आभार.
कारण नाही. हा एक मुख्य वेगळा विचार तुम्ही आणलात समोर. अरुणाताईंसारखी ज्ञानी समोर आल्या आणि आपल्याला खरंच यांच्या मदतीने आशेचा किरण दिसायला लागला. प्रश्न बरोबर उभे आहे. होते. नवीन दिशा उपचारांना जर मिळाली त्याच्यासारखं 15-20 वर्ष काही चांगलं नाही. म्हणजे 15-20 वर्षांनी स्टॉप डायबिटीज मुवमेंट असते तशी स्टॉप पार्किन्सन किंवा रिव्हर्सल ऑफ पार्किन्सन अशी मुवमेंट तयार होऊ शकेल. अशी आपण आशा करूया. अगदी खरं, अगदी खरं. अरुणा नेर्लीकर. चांदनी हा मॅम. लगेच सांगा तुम्ही. आपला मूळ कार्यक्रम आता संपलेला आहे. ओके ओके मैम, बस 5 मिनट ही चाहिए मुझे। नमस्ते सारे लोग। मैं फिजियोथेरेपी इंटर्न हूँ। मेरा नाम चांदनी है। मैं माइमर मेडिकल कॉलेज तलेगांव से आई हुई हूँ। मेरा जो रिसर्च प्रोजेक्ट है पार्किंसंस पेशेंट्स पे है। तो मुझे पार्किंसंस पेशेंट में मुझे आप पे 3-4 टेस्ट परफॉर्म करने हैं। उसमें आप मुझे देखना है कि आपकी याद शक्ति कितनी अच्छी है और आप वो याद शक्ति के अकॉर्डिंग मैं जब आपको कुछ काम करने बोलूंगी तो आपको कितना टाइम लगता है वो काम करने में। तो बस 3 टेस्ट है। तो उसके लिए मुझे पार्किंसंस पेशेंट्स चाहिए। तो आप में से जो लोग इंटरेस्टेड है वो लोग मुझसे कांटेक्ट कर सकते हैं। मैं आपके घर आके ये टेस्ट करूंगी, आपको किधर भी नहीं जाना पड़ेगा। तो जो लोग भी इंटरेस्टेड है वो या तो मतलब मुझे नंबर नाम दे सकते हैं या फिर शोभना मैम को भी दे सकते हैं। मैं उनके टच में हूँ कांस्टेंट। तो उनको नाम नंबर दे सकते हैं और फिर एक दिन मैं आपसे फोन पे बात करके फिर घर पे आके वो टेस्ट ले सकती हूँ। 15 मिनट के ही टेस्ट है। मैं बस आपसे सवाल जवाब करूंगी। आपको थोड़ा याद शक्ति आपकी कितनी अच्छी है वो आपकी देखूंगी, ताकि ये सब टेस्ट करने के बाद आपको मैं एडवाइस दे सकूं कि आपका और क्वालिटी ऑफ लाइफ आपका और कैसे बेटर इम्प्रूवमेंट हो सकता है आपके कंडीशन में। आप घर जाके करेगी ना ये? शोभना मैम? शुभा हाँ, घर जाके करूंगी। आपको उनको किधर भी नहीं आना है। तो जो लोग इंटरेस्टेड है वो लोग अपना नाम और नंबर देते हैं। तो कैसे मैं आप फर्दर कांटेक्ट कर सकती? हाँ ठीक है, ठीक है। अगर मैम शोभना मैम आपको कोई नाम या फोन नंबर मला देशील, मी त्यांना ग्रुपवर टाकेन। हाँ चलेगा ओके ठीक है, थैंक यू। अतुल थांबूयात आपण शोभनाताई थांबायचं का? कार्यक्रम संपला असं जाहीर हो कार्यक्रम संपला। मला एक 2 शब्द सांगायचे आहेत. कोणाला सांगायचं आहे का? अरुणा बोलते, डॉक्टर. मॅडम डॉक्टर बोला ना. आज पहिल्यांदा योगाला तुम्हा सर्वांशी खूप चांगल्या तऱ्हेने संवाद साधायचा. शोभनाताई, मृदुलाताई आणि पार्किन्सन सपोर्ट ग्रुपच्या सगळे शुभार्थी आणि शुभंकर खूप सुंदर वाटलं आणि असंच आपण एकमेकांशी अधूनमधून नक्कीच भेटूया. सर्वांबद्दल कृतज्ञता. आणि डॉक्टर धर्माधिकारी आणि धर्माधिकारी ताई त्यांनी एवढं खूप सपोर्ट दिला. ते समजलं ते थोडं शेअर करता आलं त्यासाठी त्यांची फार कृतज्ञता व्यक्त करते. सर्वांना नमस्कार.